नमस्कार मंडळी, मी मृणाल सॅमेन माऊस क्रिएशन या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज मी चाललेले आहे कोऱ्याला माझ्या गावी। ते कशासाठी ते आता तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यावरच कळेल, तर चला बघूया। वास्तू बांधायला घेण्यापासून ते वास्तू पूर्ण होईपर्यंतची छोटीशी झलक। अरे वा, किती फुटाचा आहे? लांब जवळजवळ 50 फुटाचा आणि रुंदी? ही रुंदी 13 फूट रुंदी होईल अशी। वा वा। आणि इथून हा आपला जिना आहे ना, असा जिना ना। ओके हे जिनाला काही भिंत आहे ना। ओके, म्हणजे जिना दिसणार नाही। गणपती आपला इथे वरती स्लॅब आणि वर छप्पर आहे ना। चल चल, गुड गुड, चांगलं चांगलं। आणि आता जवळजवळ 18 तारखेपर्यंत स्लॅब पडेल। ओके, काय बोलला 18 तारखेपर्यंत। तरी हा एवढा ढगुया खर्च आहे, तरी सर्व आपले भंडारी समाज कोरेगावातील त्याने जास्तीत जास्त वर्गणी देऊन मंडळाला सहकार्य करावे ही माझी इच्छा आहे। सासूरवाशीण सत्कार समारंभाचे निमंत्रण घरोघरी देण्यात आले होते। आम्ही कोरेगावामध्ये पोहोचलो तेव्हा कार्यक्रमाची पूर्वतयारी सुरू होती।
वास्तूच्या उद्घाटन समारंभाची पूर्वतयारी होईपर्यंत आम्ही हरबादेवीच्या दर्शनाला गेलो. आता खऱ्या अर्थाने कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. आपण लवकरच कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. आराम केली, कृपया मंचावर यायचंय. श्री रमेश भालचंद्र पाटील, श्री संतोष आत्माराम राऊत, श्री योगेश वसंत गावड मंडळाचे अध्यक्ष, वास्तू समिती अध्यक्ष श्री शशिकांत लक्ष्मण गावड, आपल्या गावचे सरपंच श्री प्रदीप मोरेश्वर वर्तक, मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते नरोत्तम नाना गावड यांनी कृपया मंचावर यायचे. मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री प्रकाश भास्कर गावड कृपया यांनी मंचावर यायचे. त्यांना हात घालून. त्याचप्रमाणे मधुकर गणपत किणी आणि वर स्टेजवर यायचंय. श्री चंद्रकांत चिंतामण गावड, महिलांमध्ये पालगावडच्या कन्या प्रभावती पुरुषोत्तम गावड यांनी सुद्धा स्टेजवर यायचंय. कोण त्याचप्रमाणे गावातील ज्येष्ठ महिला श्रीमती भामिनी भालचंद्र गावड, गावड भंडारी समाजाचे अध्यक्ष शरद केणी उपस्थित आहेत का? त्या सर्व श्रोत्यांचे, सभासद बंधू भगिनींचे, आपल्या समाज ज्ञाती बांधवांचे व हितचिंतकांचे मनोमन स्वागत व्यक्त करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. आजच्या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद श्री अविनाश केणी यांनी स्वीकारावे अशी मी मंडळाच्या वतीने त्यांना विनंती करतो. आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम कार्यकर्त्यांनी घेतलेले आहेत. आणि अचानक एक दुर्घटना उद्भवली. कार्यक्रम म्हणजे आपला ठरलेला नियोजित कार्यक्रम ठरलेला होता. श्री आपले सभासद रुपेश गावड यांचा मुलगा यांचे अपघाती निधन झाले. आणि त्याचप्रमाणे आपले ज्येष्ठ सभासद नथुराम अर्जुन गावड यांचे सुद्धा निधन झाले. तर कार्यक्रम करायचा किंवा नाही असं म्हणजे आमची मनस्थिती द्विधा झाली होती. परंतु कार्यक्रम हा नियोजित होता, सर्व कामे झालेली होती आणि कार्यक्रम करणे खूप आवश्यक होतं. कारण गणेश उत्सव जवळ आलेला होता. आपल्या नवीन भवनामध्ये आपल्याला गणेशाची स्थापना करायची होती. तर त्याआधी हा कार्यक्रम होणे खूप गरजेचे होते. म्हणून थोडं दुःख बाजूला सारून त्यांचे दिवस कार्य सुद्धा झालेले होते. त्यामुळे आम्ही हा कार्यक्रम करत आहोत. पण तत्पूर्वी त्यांना मी श्रद्धांजली म्हणून मंडळाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्याची 2 मिनिटं उभं राहण्याची विनंती करतो. श्री दक्ष रुपेश की नवीन वास्तूचं उद्घाटन करणे. तर त्यासाठी आपण इथे सर्व जमलेलो आहोत. तर आधी आपण अध्यक्षांच्या परवानगीने आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा संपन्न करत आहोत. तर मी विनंती करतो सर्व मान्यवरांना
की त्यांनी कृपया उद्घाटनासाठी कडे प्रस्थान करावे। सर्व मान्यवरांनी कृपया जागेवरून उठून उद्घाटनाच्या स्थळी यावे। जरा लवकर यावं योगेश, लवकर आणा। पटकन यायला मंडळाचे अध्यक्ष आणि वास्तू समितीचे अध्यक्ष हे नामफलकाचे उद्घाटन करत आहेत। प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत नामफलकाचे उद्घाटन झालेले आहे। काय वाजवा आता बसले झाला दिसत नाही तिकडनं। श्री जगदीश राऊत हे प्रस्तावना करतील। त्यांना मी विनंती करतो की कृपया त्यांनी स्टेजवर यावे। नमस्कार मंडळी, आजच्या सन्माननीय व्यासपीठावरील सन्माननीय व्यक्ती अध्यक्ष अविनाश केणी, सामाजिक कार्यकर्ते तसेच संतोष राऊत उपअधीक्षक गुन्हेगार विभागाचे निवृत्त अधिकारी, आपल्या उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष हेमचंद्र केणी यांनी स्टेजवर यायचे प्रयत्न करावा। धन्यवाद। एज्युकेशन पनवेल अध्यक्ष समाजवादी शिक्षण आणि शिक्षण अधिकारी, शिक्षक चळवळीचे कार्यकर्ते, मूळ गाव त्यांचं दातिवरे म्हणजे आपल्या शेजारच्याच गावातले आहेत ते, आणि मी सांगतो की आपलं गाव हे सुद्धा त्यांच्या मामाचं गाव आहे। त्यांनी पुस्तकं लिहिली आहेत, भाषा पसायदानाची कृती द्रोणाचार्यांची आणि दुसरं पुस्तक छत्रपती शाहूजी महाराज यांचं खूप खूप स्वागत। आणि इतर आणि उत्कर्ष मंडळाचे
आताच आलेले म्हणजे आताच हजर झालेले हेमचंद्र केळी यांचंही मी खूप स्वागत करतो. शिवाय आपल्या मंडळाची ज्येष्ठ मंडळी नरोत्तम गावड, आपल्या आताचे अध्यक्ष योगेश गावड, मधुकर गणपत केळी, चंद्रकांत भाऊ बंधू, शशिकांत गावड आणि आपले पाल गावड काका यांची मुलगी प्रभावती ताई आणि आपल्या ज्येष्ठ महिला भामिनी ताई. तर आणि शिवाय आपल्या गावकरी मित्रमंडळी, बंधू भगिनीनो आणि माझ्या बालमित्रांनो, आज आपला खूप चांगला तसा आनंदाचा दिवस आहे. कारण आपल्या सर्वांचं हे गणपती वास्तू तयार झालेलं स्वप्न आज साकार झालेलं आहे. या वास्तूच्या रूपानं आपल्याला खूप चांगलं वास्तू ही मिळालेली आहेत. परंतु हे सर्व सांगताना ही वास्तू अशीच झालेली नाहीये, तर आपल्या मंडळाच्या सभासदांनी, आपल्या कार्यकर्त्यांनी खूप खूप मेहनत घेऊन हे सगळं केलेलं आहे. आता सुद्धा तसेच मंडळाच्या सभासदांनी, मुलांनी, माहेरवाशिणी, पाहुण्यांनी जमेल तशी आर्थिक मदत केली आहे. त्यामुळे हे शक्य झालेलं आहे. त्यासाठी मंडळातर्फे मी या सर्वांचं खूप खूप आभार मानतो, धन्यवाद देतो. एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. मंडळी, मला आता नवीन मंडळाच्या स्थापनेपासूनचा विषय काढावासा वाटतो. कारण 1955 साली सुमारे 70 वर्षापूर्वी मंडळाचे संस्थापक माननीय पांडुरंग लक्ष्मण गावड, म्हणजेच आपल्या सर्वांचे पालक, आम्ही त्याला पांडुरंग काका म्हणत होतो, पालक काका, या थोर व्यक्तींनी मंडळाची स्थापना करून हा उत्सव सुरू केला. त्यांनी त्यांच्या बरोबरच्या जुन्या मित्रांना एकत्र आणून संघटना केली, एकत्र येण्याचे महत्त्व पटवून दिले. मग त्या लोकांनी त्यांना चांगली साथ दिली आणि हा उत्सव सुरू झाला. त्यावेळेचे बरेचसे कार्यकर्ते आज हयात नाही आहेत, पण त्यांचे आशीर्वाद नक्कीच आपल्या पाठीशी असतील, आपल्या मंडळाच्या पाठीशी आहेत. म्हणून आज आपल्या मंडळाने 70 वर्षाचा पल्ला गाठला आहे. 70 वर्ष मंडळ चालणं हे खूप खूप महत्वाचं आहे. आपल्या अख्ख्या पंचक्रोशीत एवढं 70 वर्ष झालेलं मंडळ नाही आहे. आपलंच मंडळ एवढं जुनं चालतंय. धन्यवाद. म्हणूनच त्या प्रेरणादायी लोकांचा थोडक्यात स्मरण करावं असं मला वाटतं, ज्यांनी आपल्या मंडळाला जी मदत केली, आपले पालक काकांना जी मदत केली आणि आपलं मंडळ चालू राहिलं, चांगल्या स्थितीत चालू राहिलं, त्यांचं स्मरण करावं, निदान त्यांची आठवण. कारण आता काय नवीन मुलांना त्यांचं काहीच माहीत नाहीये, तर त्यांना पण जरा जाण व्हावी, कळावं की आपले पूर्वज कसे होते, कसे त्यांनी मंडळ चालवलं, कसं केलं, ते त्यांना पण जरासं आठवण व्हावी. म्हणून मी त्यांच्याबद्दल 2-2 शब्द बोलणार आहे. कारण खूप बोलताना जास्त वेळ जाईल आणि बोर व्हायला नको, पण मी थोडं तरी सांगणार आहे. आणि मला जेवढं आठवतं तेवढंच मी बोलतोय, कारण मी पण तेव्हा लहान होतो, त्याच्या आधीचं मला काही जास्त आठवत नाही. तर सर्वप्रथम कैलासवासी पालक गावड अतिशय हुशार, उच्च आणि उंच व्यक्तिमत्व. गणपती उत्सवासाठी स्वतःचं घर सुद्धा त्यांनी वापरायला दिले होते, जे आता वास्तू आहे तेच त्यांचं घर. नंतर मंडळालाच नाममात्र किमतीत त्यांनी विकत दिले. गणपती उत्सवाचा जो उत्सव 70 साल झाला तेव्हा त्याचा त्यांनी स्मृती ग्रंथ म्हणून लिहिलेला आहे. 2 पुस्तकं त्यांच्या अक्षरात, सुवाच्य अक्षरात
कुठची खाडाखोड न करता त्यांनी लिहिलेल्या त्यात उत्तम माहिती आहे. मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी तो एकदा ग्रंथ वाचावा, म्हणजे आपल्याला सगळी माहिती पडेल, सगळं कळेल. कारण कोणी कोणी आपल्या उत्सवात मदत केली, त्यांनी अशी छान तारीफ केलेली आहे, तर ते वाचायला सुद्धा बरं वाटतं. तो आपला एक इतिहासच आहे, तो आपल्या गावचा, आपल्या मंडळाचा, आपल्या समाजाचा. तर तो माझी विनंती आहे की आपल्या गावच्या लोकांनी सगळ्यांनी तो वाचावा. नंतर दामोदर चिमण गावड म्हणजे कैलासवासी दामोअण्णा, आम्ही फक्त त्यांना दामोअण्णा म्हणूनच ओळखत होतो. ते उत्सवासाठी आवर्जून गावी यायचे. उत्सवासाठी स्वखर्चाने ते बक्षीस आणत. विविध खेळासाठी बक्षीस देण्याची प्रथा त्यांनी सुरुवात केली. बघा, आधी खूप आपल्याकडे मोबाईल तर नव्हताच, पिक्चर नव्हतं, काहीच नव्हतं, अगदी लाईट सुद्धा आपल्या गावात नव्हती. त्यावेळेला त्यांनी हे खेळ वगैरे घ्यायचे सुरू केले. लोकांची खूप करमणूक व्हायची, खूप आनंद मिळायचा आणि ते स्वतः बक्षीस आनंद वाटायचे. आणि नंतर मग आपण मंडळातर्फे आणायला लागलो. पण सवय त्यांनी ती केली आपल्या, त्यांच्याबद्दल पण खूप धन्यवाद त्यांना. पण ते आपल्या उत्सवात भाषण करत, मला आठवतं मी लहान होतो तेव्हा, खाकी सदरा आणि खाकी इजार त्यांची पॅन्ट असायची आणि आपल्या गावठी भाषेत, गावठ्या बोली भाषेत ते भाषण करायचे. खूप छान वाटायचं तेव्हा. तर ते असे होते आपले दामोअण्णा. नंतर दत्तात्रय भास्कर राऊत म्हणजे आपण दत्तूबुवा म्हणायचो, कैलासवासी दत्तूबुवा. अतिशय तालासुरात हार्मोनियम पेटी वाजवत भजन मंडळीत ते मुख्य भजनी बुवा होते. नंतर लक्ष्मण गोसावी गावड म्हणजे आपले लक्ष्मण मास्तर आपण म्हणायचो, ते शशीचे वडील, मिलिंदचे वडील. अतिशय हुशार व्यक्तिमत्व, शिक्षकी पेशा असलेले, मुलांना शैक्षणिक मार्गदर्शन करायचे, मुलांचे खेळ घ्यायचे, उत्सवाची आखणी करायचे, सूचना द्यायचे, भाषणं करायचे, सर्व कामं ती करत असत. त्याची पण सगळ्या मंडळासाठी खूप खूप मदत झाली. नंतर कैलासवासी शांताराम पांडुरंग राऊत माझे काका, सुस्वभावी, हुशार व्यक्तिमत्व, नाट्य कला, पेटी वाजवणे, नाटकाच्या तालीम घेणे, तसेच संघटन चातुर्य असे अनेक गुण त्यांच्याजवळ होते. मग चिंतामण गावड काका, आपले चंद्रकांत बंधूंचे वडील, हे दरवर्षी गणपती उत्सवासाठी मुंबईहून गावी येत. रात्रीचे भजन म्हणजे त्यांना आवडीचा विषय असायचा. सर्वांबरोबर आरती म्हणत, भजनात ते दंग होत, सर्वांशी हसून खेळून वागत, चांगले मार्गदर्शन करत. नंतर तुकाराम चिमाकिणी हे एक उत्सवी विनोदी व्यक्तिमत्व होते. भजन प्रेमी होते. काही तर ते स्वतः गाणी गात, स्वतःची भजनं गात होते. रात्रभर भजन करण्यात त्यांना खूप आनंद होत होता. त्यानंतर वासुदेव नाना गावड हे पण एक विनोदी व्यक्तिमत्व. देवाच्या आरतीसाठी उत्तम ताल धरून ढोलकी वाजवत, भजनासाठी सर्वांना एकत्र आणून रात्रभर भजन गाणी म्हणत. त्यांचा सुस्वभावी स्वभाव अजूनही आठवणीत आहे आणि तो राहील. कैलासवासी काशीनाथ लक्ष्मण गावड, आपण प्रेमाने त्यांना काशा म्हणत होतो. हे गणपती उत्सवासाठी कोणत्याही कामासाठी तत्पर असत. म्हणजे आम्ही लहानपणी बघायचो ते मी सांगतोय तुम्हाला. गणपतीसाठी शेतातून दुर्वा आणणे, फुले फळे आणणे, सजावट करणे अशी कामे ते जबाबदारीने करत. अतिशय हसमुख आणि विनोदी व्यक्तिमत्व होते. नंतर महादेव रामा गावड हे एक समजदार, सुशिक्षित कार्यकर्ता व्यक्ती होते. मंडळाच्या मीटिंगला आवर्जून येत असत, मार्गदर्शन करत असते. कार्यकर्त्यांना खूप त्यांची मदत होत असे. मोरेश्वर गजानन पाटील गावड हे सुद्धा एक विनोदी आणि हसमुख व्यक्तिमत्व होतं. उत्सवाच्या नाटकात ते काम करायचे.
तसेच नाटकात काम करणाऱ्याची ते तालीम त्यांच्या घरी, मुंबईच्या घरी ते वर्सोव्याला करत असत. त्यासाठी ते स्वतः सुद्धा खर्च करत असत आणि सगळ्या कामामध्ये ते भाग घेत असत. नंतर त्यांचेच लहान बंधू भाऊ कमलाकर गजानन गावड हे वरेश्वर गावड यांचे भाऊ अतिशय हुशार, शांत, सुस्वभावी व्यक्ती होती. नाटकात काम करायचे, स्वतः कविता करून स्टेजवर सादर देखील करायचे, मुलांचे खेळ घ्यायचे, तसेच मुलांना बक्षीस समारंभात खूप मदत करत असत. नंतर पुरुषोत्तम वामन गावड हे एक सुशिक्षित, शांत, सुस्वभावी व्यक्तिमत्व होते. मंडळाच्या मीटिंगमध्ये नेहमी हजर असत. मंडळाची देणगी वर्गणी गोळा करण्यासाठी ते तत्पर असायचे. स्वतःच्या सुंदर आवाजात गोड गाणी गाऊन लोकांना आनंद देत असे. त्यांना गाण्याची खूप जाण असे. मला आठवतं माझ्याही लहानपणी आम्ही त्यांच्याबरोबर गाण्याबद्दल खूप चर्चा करायचो. मलाही गाण्याची आवड झाली, ती पण त्यांच्यामुळेच झाली. लहानपणी आम्ही गाण्याबद्दल खूप बोलायचो. असे हे पुरुषोत्तम गावड. कैलासवासी हरेश्वर जनार्दन गावड यांचं आताच काही दिवसापूर्वी निधन झालं. हे पण पूर्वी मंडळाचे कार्यकर्ते होते. नाटकात काम करायचे, मंडळाची कामं करायची, शांत आणि सुस्वभावी व्यक्तिमत्व. आता ही मंडळी आता हयात नाही आहेत, पण त्यांनी खूप चांगली कामं करून आपल्या मंडळाची खूप मदत केली आणि त्यांच्यामुळेच आपलं मंडळ अजूनही चालतंय. नमस्कार. आपले सरपंच येत आहेत, त्यांचं आपल्या मंडळातर्फे स्वागत आहे. नंदू भाऊ यांचं पण स्वागत आहे. कृपया स्टेजवर यावं आपण. स्टेजवर या. नाही या सगळ्यांना धन्यवाद. आता सुद्धा काही ज्येष्ठ मंडळी आता आपल्यामध्ये आहेत, आपल्याकडे आहेत अजून, पण त्यांनी पण खूप कार्य केलं. आता ते काही आजारपणामुळे किंवा वयामानाप्रमाणे थकलेले आहेत, निवृत्त झालेले आहेत, पण त्यांचे कामं सुद्धा आमच्या स्मरणात नक्कीच राहतील. तर अशी मंडळी, त्यांचे मी नावं घेतो फक्त. प्रकाश भास्कर गावड, मधुकर गणपत किणी, सहदेव जनार्दन गावड, महेश नथुराम गावड, प्रमोद नारायण राऊत, रेखा जगदीश राऊत, राजन काशीनाथ गावड, नरोत्तम नाना गावड, चिंतामण भास्कर गावड, मिलिंद लक्ष्मण गावड, शशिकांत लक्ष्मण गावड, मिलिंद दत्तात्रय गावड, भावेश गावड, चंद्रकांत चिंतामण गावड, योगेश वसंत गावड आणि काही कार्यकारी अजूनही असतील, राहून गेले असतील तर मी त्यांची क्षमा मागतो. कारण सगळ्यांचं जेवढं मला आठवलं तेवढं मी फक्त सांगायचा प्रयत्न केला. तर कोणाचं नाव नसेल आलं तर राग मानू नये. तर आजच्या कार्यक्रमासाठी आपण आलेलो आहे. बाकीचे पुढे काही लोक बोलायचं आहे, त्यांना आपण बोलून देऊया. मला पण बोलायची संधी दिल्याबद्दल कार्यकर्त्यांचा मी आभार मानतो. खूप काही बोलायचं आहे, पण ते आपण नंतर गणपतीच्या वेळेला बोलूया. आता आपण सत्कार समारंभाला सुरुवात करणार आहोत. त्यानंतर वक्त्यांची भाषण होती. त्यामुळे सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. प्रेक्षकांशिवाय मजा नाही कार्यक्रमाला. प्रेक्षक असतील तर खरंच खूपच मजा येते. समोर अशी गर्दी असली त्यात माणसं गर्दी असली, सोहळा सुंदर होणारच, वेळ जरी अर्धी असली. त्यामुळे आपण आता सत्कार समारंभाला सुरुवात करत आहोत. प्रथम मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री रमेश भालचंद्र पाटील यांचा सत्कार वास्तुनिधी समितीचे अध्यक्ष श्री शशिकांत लक्ष्मण गावड हे करतील. रमेश भालचंद्र पाटील यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांचं शिक्षण MA MED आहे. ते कॉलेजचे माजी प्राचार्य आहेत. कॉलेजचं पिल्ले कॉलेज ऑफ एज्युकेशन पनवेल या इथे ते कार्यरत होते. प्राचार्य त्यांनी सांभाळलेलं होतं. त्याचप्रमाणे समाजवादी शिक्षण हक्क सभा पुणे
त्यांचे ते अध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे शिक्षण चळवळीचे ते कार्यकर्ते. मूळ गाव त्यांचं दातिवरे. त्यांनी पुस्तकं सुद्धा लिहिलेली आहेत. पुस्तकाचं नाव आहे भाषा पसायदानाची, कृती द्रोणाचार्याची, छत्रपती शाहू महाराज. तर अशा हे पाहुणे आपल्याला आज लाभलेले आहेत. त्यामुळे मंडळाच्या वतीने मी त्यांचं खूप खूप हार्दिक स्वागत करतो आणि त्यांचा सत्कार करतो. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचा स्वागत करतो. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अविनाश दत्ताराम केणी, सामाजिक कार्यकर्ते. त्याचप्रमाणे ते बरेचसे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा खूप उपक्रम राबवतात आणि त्यांना बक्षिसं वगैरे देत असतात. गावोगाव त्यांची बरेच गावामध्ये त्यांची चर्चा असते. बऱ्याच गावांच्या विद्यार्थ्यांना ते स्वतःच्या खर्चाने उत्तेजनार्थ बक्षिसं वगैरे देत असतात आणि कार्यक्रम घेतात. असे आपले पाहुणे श्री अविनाश दत्ताराम केणी यांचा सत्कार करतील आजच्या आपले मंडळाचे अध्यक्ष श्री योगेश वसंत गावड. टाळ्या वाजून पाहुण्यांना प्रोत्साहन द्या. तरच ते आपल्याला योग्य मार्गदर्शन करतील नंतर. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे परिचयाचे आणि कधीही पदाचा गाजावाजा न करणारे किंवा अधिकार न सांगता आपले पोलीस उपाधीक्षक आर्थिक गुन्हे श्री संतोष आत्माराम राऊत यांचा सत्कार करतील आपले ज्येष्ठ कार्यकर्ते सभासद प्रकाश भास्कर गावड. आपले उत्कर्ष गावड भंडारी समाजाचे अध्यक्ष हेमचंद्र केणी यांचा सत्कार नरोत्तम नाना गावड करतील. पुष्पगुच्छ देऊन. त्याचप्रमाणे मंडळाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ कार्यकर्ते सभासद श्री प्रकाश भास्कर गावड यांचा सत्कार मी विनंती करतो. भरत चिंतामण गावड यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. त्याचप्रमाणे मंडळाचे ज्येष्ठ सभासद श्री नरोत्तम नाना गावड यांचा सत्कार श्री अरुण लक्ष्मण गावड हे करतील. मी त्यांना विनंती करतो की कृपया त्यांनी त्यांचा सत्कार करावा. नरोत्तम नाना गावड. त्याचप्रमाणे मंडळाचे ज्येष्ठ सभासद माजी अध्यक्ष, मला वाटतं ते सुद्धा अध्यक्ष राहिलेले आहेत, मधुकर गणपत किणी यांचा सत्कार करतील श्री सदाशिव रामा गावड. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर येऊन मधुकर किणी यांचा सत्कार करावा.
वाजवायचे. टाळ्या शारीरिक व्यायाम आहे, टाळ्या वाजवायला कंजूसी करू नका. त्याचप्रमाणे ज्येष्ठ सभासद चंद्रकांत चिंतामण गावड यांचा सत्कार करतील श्री सदानंद काशीनाथ गावड. सदानंद काशीनाथ गावड मी यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर येऊन चंद्रकांत चिंतामण गावड यांचा सत्कार करावा. वास्तुनिधी अध्यक्ष श्री शशिकांत लक्ष्मण गावड यांचा सत्कार श्री महेंद्र दत्तात्रय गावड करतील. कृपया त्यांनी स्टेजवरून शशिकांत गावड यांचा सत्कार करावा. मंडळाचे अध्यक्ष तरुण तडफदार अध्यक्ष योगेश गावड यांचा सत्कार करतील दुर्वेश गावड. दुर्वेश गावड यांना मी विनंती करतो की त्यांनी योगेश गावड यांचा सत्कार करावा. आपले सरपंच जरा उशीर आल्यामुळे माझं त्याचं लक्षात राहिलं नाही. त्याचा सत्कार ऍक्च्युली आधी व्हायला पाहिजे होता, कारण ते आपल्या कोरेगावचे प्रथम नागरिक आहेत आणि गावासाठी त्यांनी बरीच कामं केलेली आहेत आणि करतायत. तर त्यांना भावी आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो. आणि सरपंच आपल्या गावचे श्री प्रदीप मोरेश्वर वर्तक यांचा सत्कार श्री जगदीश नारायण राऊत करतील. मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. नंदकुमार वर्तक यांचा सत्कार मी रविकुमार वामन गावड यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. नंदकुमार वर्तक. त्याचप्रमाणे आपल्या ज्येष्ठ महिला श्री भामिनी भालचंद्र गावड यांचा सत्कार करण्यासाठी मी साधना गावड यांनी कृपया यायचंय. भामिनी गावड यांचा सत्कार करण्यासाठी. सुनंदा गावड. सर्वांनी टाळ्या वाजवायचे. त्याचप्रमाणे प्रभावती पुरुषोत्तम गावड मी विनंती करतो प्रज्ञा प्रमोद राऊत यांना की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. मागे जे काही उन्हामध्ये बसले त्यांनी कृपया पुढे यायचे. पुढे जागा आहे. त्याचप्रमाणे आपल्या ग्रामपंचायत समितीचे सदस्य आपल्या समाजाचे आहेत रितेश विनोद किणी. इथे उपस्थित आहेत का? ते मला वाटतं उपस्थित नाही आहेत. त्याचप्रमाणे हर्षदा राजेश राऊत त्या सुद्धा उपस्थित नाही आहे. प्रभावती गावड त्यांचा सत्कार करतील. हर्षदा राऊत ग्रामपंचायत सदस्य. त्याचप्रमाणे आपल्या मंडळाला या वास्तुनिधीसाठी अर्थसहाय्य केलेले देणगी रूपाने इथे सतीश वसईकर
उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर येऊन सत्कार स्वीकारावा. त्यांचा सत्कार करते भावेश गावड. त्याचप्रमाणे सौ साधना हेमचंद्र केणी यांनी सुद्धा इथे येऊन सत्कार स्वीकारावा. श्रीमती भाविनी गावड यांनी त्यांचा सत्कार करावा. मंडळाने देणगी दिलेली आहे यांनी सुद्धा. सुरेश दांडेकर यांनी सुद्धा मंडळाला देणगी दिलेली आहे. ते कृपया आहेत का इथे. त्याचप्रमाणे गिरीश भास्कर केणी त्यांनी सुद्धा यायचं स्टेजवर. त्यांचा सत्कार भाई करतील. म्हणजे अनायसे आपल्याला बाहेरील या व्यक्तीने देणगी दिलेली आहे. बाहेर आपलेच आहे सुद्धा पण देणगी दिली आणि त्यांचा मी बाकी समाज बांधवांनी आपल्याला दिलेलीच आहे. आपल्या सदस्यांनी दिलेलीच आहे. कोरेगावाच्या व्यतिरिक्त असे सदस्य होते त्यांनी आपल्याला देणगी दिलेली आहे. त्यामुळे मी मंडळाच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो. आणि आपल्याला माहितीच आहे वास्तू उभारणी जेव्हा वास्तू उभी राहत होती बांधकाम होत होतं ते बांधकामाचे कंत्राटदार आपले शशिकांत भोईर आहेत का. खूप कमी वेळेमध्ये त्यांनी चांगलं काम आपल्याला करून दिलं. त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी मंडळातर्फे आभार मानतो आणि अभिनंदन करतो. आणि वास्तू उभी राहताना गावातील बरेच जण आपल्याला मदत करत होते. त्यांच्या देखरेख करत होते. पण त्यातल्या त्यात त्याचप्रमाणे आपल्या कोरेगावच्या व्यतिरिक्त साधना दत्ताराम ठाकूर यांनी सुद्धा आपल्याला घरगोच देणगी दिलेली आहे. त्यांचे सुद्धा मी सत्कार करत आहे. साधना दत्ताराम ठाकूर यांनी कृपया यायचं आहे. महिला कोणीतरी या ना. नूतन केणी आहे. सुरेश दांडेकर यांनी कृपया सत्कार स्वीकारावा. थोडा सत्कार लगेच येऊन जावं पाहिजे. तर सुरेश दांडेकर यांनी सुद्धा मंडळाला सहकार्य केलेले आहे. त्यामुळे त्यांचा सत्कार विजय गावडे करतील. वास्तू उभी राहताना बऱ्याच जण गावातील आपल्याला सहकार्य केलेले आहे. मिलिंद गावड असतील, योगेश असेल, चिंतामण असेल, नावं तर आपण घेऊ शकत नाही. नरसम असेल, बरेच जण इथे येऊन देखरेख करत होते. तर त्यातल्या त्यात चिंतामण गावडने बराच वेळ दिलेला आहे वास्तूसाठी. तर त्यांचा मी सत्कार करतोय. चिंतामण भास्कर गावड यांनी कृपया स्टेजवर यायचं आहे. त्यांचा सत्कार संतोष आत्माराम राऊत. मेहनत भरपूर करतात. कुठलंही काम असो आम्ही चिंतामणकडेच जातो. त्याला सांगतो असं भडकतो आमच्यावर थोडासा रागावतो पण प्रेमाचा राग असतो तो. नंतर लगेच शांत होतो. तर अशा व्यक्तीचा सत्कार करणे आमचं कर्तव्य होतं आणि ते आम्ही केलेलं आहे. आणि आता प्रमुख वक्त्यांची भाषणाला सुरुवात करतो मी. मला काही जास्त काही बोलायचं नाहीये.
आपल्याला थोडक्यातच कार्यक्रम सगळं आटपायचा आहे. आपल्या नवयुक्त भंडारी मित्र मंडळ कोरे समाज भवन उद्घाटन सोहळा. नमस्कार माझ्या बंधू आणि भगिनींनो. आपले लाडके स्वर्गीय कैलासवासी पाल गावड यांच्या संकल्पनेतून आपल्या गावकरी सहकार्याने 1955 साली स्थापना झाली. तेव्हापासून आपल्या ज्येष्ठ नागरिकांनी गणेशोत्सव साजरा करण्यात व मोठ्या उत्साहाने साजरा होत गेला व होत आहे. यात आज हयात नसलेले ज्येष्ठ नागरिकांचे मोलाचे स्थान त्यांना लाभले होते. आपणास कळविण्यात आनंद होत आहे, आपल्या मंडळाच्या सार्वजनिक माध्यमातून गणेशोत्सव सांस्कृतिक, शैक्षणिक, समाज व प्रबोधनाचे कार्यक्रम होत असतात. आपल्या मंडळाने घेतलेली वास्तू जीर्ण झाली आहे, म्हणून या वास्तूचे जीर्णोद्धार करण्याचे ठरवले होते आणि आज तीच वास्तू आपल्या लक्षपूर्ती आणि भरघोस आर्थिक देणगी रूपाच्या मदतीने वास्तू आज आपल्या समोर उभी आहे. आपल्या गावातील समाजात ऐक्य आणि जनजागृती व उत्साहाची ज्योत सतत तेवत राहो व पूर्वजांनी दाखवलेल्या मार्गाने पुढे जात राहो. हीच कृपादृष्टी, सहकार्य यांची जोड मिळत राहो. हेच कार्य वर्षानुवर्षे अखंड चालू राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपल्या गणेशोत्सवाचे आज 70व्या वर्षात पदार्पण करत आहे. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. ग्रामपंचायत सदस्य रितेश किणी इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की कृपया त्यांनी स्टेजवर याचा सत्कार घ्यायचा आहे. रितेश केणी, जयवंत किणी, आपल्या मंडळाचे ज्येष्ठ सभासद जयवंत किणी हे त्यांचा सत्कार करतील. सरपंच मार्गदर्शन करतील. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया मार्गदर्शन करावे. सर्वांना प्रथम नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आपले एक सामाजिक कार्यकर्ते अविनाश किणी, त्यांच्याबद्दल आता सांगितलंच की एक गावासाठी कसं त्यांचं योगदान आहे ते. त्यानंतर आपले प्राचार्य पाटील सर, आपले गावाचं एक नाव परिसरामध्ये करणारे आपले संतोष राऊत उपाधीक्षक, त्यानंतर सर्व सन्माननीय व्यासपीठ. आता सगळ्यांची नावं मी घेत नाही कारण त्यामध्ये आपला वेळ जाणार आहे. सगळ्यांची ओळख, सगळ्यांचा परिचय आणि सगळ्यांचं स्वागत झालेलं आहे, त्यामुळे सगळ्यांचा परिचय आपल्याकडे झालेलाच आहे. खरोखरच नवयुग भंडारी मित्र मंडळ की आपल्या समाज धुरीणाने एका वेगळ्या विचारानं स्थापन केलेली 1955 साली, म्हणजे आज जवळजवळ त्याला 69 वर्ष झाली. आणि हे 69 वर्ष खरोखर म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की एखादी संस्था स्थापन करणं सोपं असते, परंतु ती टिकवणं हे फार महत्त्वाचं असते. आणि ही 69 वर्ष संस्था टिकवली. नुसतं टिकवली नाही तर हे एक छोटंसं रोपटं आज वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. एक या मित्रमंडळांची स्वतःची वास्तू या ठिकाणी झालेली आहे. आणि खरोखर स्वतःची वास्तू झाल्यानंतर त्याचा उपयोग समाजासाठी कसा असतो, आपल्या मुलाबाळांशी कसा होतो, याचा स्वतः आम्ही अनुभव घेतलेला आहे. कारण आमची एक, जशी तुमची वास्तू तशी आमची एक वास्तू झालेली आहे. आणि त्या व्यासपीठावरनं अगदी खालच्या लेवलचा माणूसही आजही मी इथं आपल्यासमोर जे बोलतोय हे मी माझ्या आदर्श समाजसेवा मंडळाच्या वास्तूला आणि आदर्श समाजसेवा मंडळाच्या व्यासपीठाला देतोय. कारण बोलणं, चार चौघात बोलणं आपण बोलू शकतो, पण समोर जनसमूह बसलेला आहे आणि त्याच्यासमोर बोलणं हे फार कठीण असते. जे काय आपण चार चौघामध्ये बोलतो हे व्यासपीठावर बोलणं, ह्याच्यासाठी व्यासपीठ धारिष्ठ जे लागतं, हे व्यासपीठ धारिष्ठ हे आपल्या व्यासपीठातून, आपल्या ह्या स्वतःच्या वास्तूच्या यातून मिळत असते.
आणि ही वास्तू तुम्ही नुसत्यात उभारली नाही, ते वास्तू उभारायच्या अगोदर वेगवेगळे कार्यक्रम, वेगवेगळे उपक्रम आपण इथे राबवलेले आहेत. बरेचसे उपक्रम स्वतः मी अटेंडही केलेले आहेत. खरोखर एक चांगलं आणि एक समाजाला पुढे नेणारं असं कार्य आपल्या हातून होते. आणि आज ते कार्य अजून बहरण्यासाठी एक स्वतःचं एक व्यासपीठ या ठिकाणी तयार झालेलं आहे. फक्त त्या व्यासपीठाचा आता ह्याच्या पुढे चांगला वापर आपण करायचा आहे. कारण आपल्याला माहिती आहे ह्याच्या अगोदर अन्न, वस्त्र आणि निवारा हे फक्त आपलं मूलभूत गरजा होता. आता ह्या सगळ्या कुठेतरी बाजूला राहिल्यात आणि मूलभूत गरजा लागल्यात शिक्षण, आरोग्य आणि उपजीविका. आणि शिक्षण त्यातल्या त्यात फार महत्वाचं आहे. कारण आज माणूस आपण शिकलो, पुढे गेलो तर आपलं कुटुंब सुधारते, आपला समाज सुधारतो, परिणामी आपलं राज्य आणि राष्ट्र सुधारते. म्हणून शिक्षणावर जास्त भर द्यायचा असतो. आज इथे व्यासपीठावर आपल्याला बसलेले मान्यवर सगळेजण, म्हणजे आपले पाटील सर आहेत, राऊत बैसाई साहेब आहेत, सगळे आणि त्यातले त्यात आपले अविनाश किनीचं मी जास्त कौतुक करेल. कारण ते सेवानिवृत्त झाले आणि गावामध्ये आल्यानंतर त्यांनी आरोग्य आणि शिक्षणावर जास्त भर दिलेला आहे. कोणी आपल्या पाठीशी आहे का नाही हे ते विचार करत नाही. त्यांचं जे कार्य आहे ते करत राहतात. आणि प्रत्येक वेळेला मला अभिमान वाटतोय की प्रत्येक वेळेला ते माझ्याकडे येतात आणि माझा सल्ला किंवा सल्ल्यासाठी फार मी मोठा नाही आहे, पण येऊन मला ते सांगतात. मी माझ्या परीने जे जे काही सहाय्य त्यांना करता येईल ते आरोग्य आणि शिक्षणासाठी देत असतो. हेच जे कार्य आहे हे कार्य आपण आपल्या ह्या नवयुग मित्रमंडळ भंडारी समाजाच्या माध्यमातून पुढे चालवतील ही मी अपेक्षा हे करतोय. कारण शिक्षण म्हटलं ना तर शिक्षणाचे आता 3 स्तर झालेले. एक शिक्षण झालंय पूर्ण म्हणजे खूप श्रीमंत आहे ह्याचं वेगळं शिक्षण झालेलं आहे. मध्यमवर्गीय श्रीमंतांचं शिक्षण वेगळं आहे आणि गरिबांचं शिक्षण वेगळं आहे. जे एकदम खूप श्रीमंत आहेत त्यांची मुलं परदेशामध्ये शिकतात. जे मध्यमवर्गीय आहेत, श्रीमंत आहेत, त्यांची मुलं प्रायव्हेट शाळेमध्ये शिकतात. आणि बिचारी गरिबाची मुलं आहेत ही जिल्हा परिषद शाळेमध्ये किंवा नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकत असतात. तर ही मुलं कशी पुढे जातील ह्या दृष्टिकोनात आपण सगळ्यांनी बघायचं आहे. आज आपलं स्वतःचं व्यासपीठ झालेलं आहे. ह्या व्यासपीठातून आपण जी आपल्या समाजातली जी मुलं आहेत त्यांना योग्य असं मार्गदर्शन कसं मिळेल, योग्य तिकडनं शिकवणूक कशी मिळेल ही आपण पाहायला पाहिजे. कारण शिकवण, मार्गदर्शन हे महत्वाचं आहे. यातून एक मी छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतोय, अगदी म्हणजे सत्य परिस्थिती आहे, आपल्याच भागातली आहे. म्हणजे शिक्षणाला मार्गदर्शन आणि जर त्याला बॅकग्राऊंड नाही मिळालं तर मुलं कशी मागे पडतात त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. आपल्याच समाजातली म्हणजे आपल्या भंडारी आळीतली आपली हेमाताई, म्हणजे ज्यांच्या घरी आताच एक 15 दिवसापूर्वी दुर्घटना झाली, ते हेमाताईबद्दल मी एक तुम्हाला सांगतो. हेमाताई आणि आमच्या गावचा, आमच्या मंडळाचे सध्या ते सल्लागार आहेत, पूर्वी अध्यक्ष होते विकास बळवंत वर्तक, हनुमान मंदिराच्या बाजूलाचे घर आहे. हे एका वर्गात शिकणारे 2 जण मुलं, हेमा आणि विकास. एक वेळेला हेमाताई आमच्या घरी कामाला होती, शेतामध्ये कामाला आली होती. विकास माझ्याकडे आला होता आणि त्यांनी बघितलं मला. नंतर बोलायला लागला, अरे प्रदीप ही हेमा का? तर म्हटलं हो. नरेशची बहीण? तर म्हटलं हो. अरे हुशार पोरगी म्हणते. कारण आपल्याला माहिती आहे शाळेमध्ये, वर्गामध्ये सगळ्यांना तर माहिती असेल की वर्गामध्ये एक 4-5 पोरं कॉम्पिटिशनला असतात, मागे पुढे होत असतात, अशी प्रत्येक शाळेमध्ये. तर ही हेमा आणि विकास हे एका वर्गामध्ये कॉम्पिटिशनमध्ये होते. विकास चांगलं उच्च शिक्षण घेतला, टाटा स्टील सारख्या कंपनीमध्ये उच्च पदावरती एक ऑफिसर्स म्हणून रिटायर झाला. आणि त्याच्याच कॉम्पिटिशनला असलेली हेमा, घरचं बॅकग्राऊंड, घरची परिस्थिती सगळ्या बाबतीमध्ये किंवा कोणाचं मार्गदर्शन नाही मिळालं म्हणून ती बिचारी घरीच राहिली. म्हणजे हा एक फरक, ह्याच्यातला सांगायचा उद्देश घेतलाय तो फरक की आज ही आपल्या समाजामध्ये अगदी चांगली म्हणजे अगदी कुठलंही मार्गदर्शन नसताना सुद्धा 80-90% मार्क्स मिळवणारी मुलं आज आपल्या समाजामध्ये आहेत. फक्त त्यांना गरज असते मार्गदर्शनाची. तर माझं एकच तत्व आहे की हे जे व्यासपीठ आज आपण उभं केलेलं आहे हे फक्त सार्वजनिक गणपती, सार्वजनिक पूजा ह्याच्याबरोबरच शैक्षणिक अशी काहीतरी उपक्रम आपण ह्याच्यामध्ये राबवा. आरोग्याच्या विषयी असे आरोग्य शिबिरं वेगळे असतात ही राबवा. आणि
आपली जी घोडदौड आहे ही घोडदौड आपण अगदी पूर्ण अशा ताकदीनं हे करा की ज्या समाज धुरीणाने 69 वर्षापूर्वी ज्या उद्देशानं हे मंडळ स्थापन केलं आहे, तर त्यांच्याही आज त्यांच्यापैकी इथं हयात मला वाटतं कोणीच नसेल, तर त्यांनाही आपण जे काही कर्तृत्व केले की आपण जे काही मंडळ स्थापन केलेलं आहे ह्याचं कुठेतरी आपल्या मुलांनी हे एक छोटंसं रोपटं वटवृक्षामध्ये रूपांतर केलं, ह्याचं समाधान त्यांना मिळेल आणि तीच त्यांच्या खरी श्रद्धांजली मिळणार आहे. आणि आपण लोक ते कराल हे मला आशा आहे, कारण प्रत्येक वेळेला आपण कुठकोणत्या माध्यमातून हे करतच असतात, पण त्याच्याही मध्ये अजून एक चांगली भर आपण करत राहा. आणि हे करत असताना एक छोटासा मी माझ्या अनुभवाचा एक सल्ला तुम्हाला देतो. सल्ला देण्यासाठी मी मोठा नाही आहे, तरी सुद्धा एक सल्ला देतो की आज आपण आपल्या ह्या लोकसहभागातून आणि आपल्या स्वतःच्या खिशातनं पैसे करून एक चांगली वास्तू स्वतःची उभी केली आणि हे एक प्रत्येकाने दानरूपाने ह्याच्यामध्ये एक निधी दिला. आणि खरोखरच दान हे एक आपल्या हाताचा मौल्यवान दागिना आहे, त्यामुळे देण्यामध्ये कुठेही कसूर करू नका. आणि हे ह्याच्यामध्ये महत्वाचं असते की ह्यात दुसरी एक महत्वाचं एक सांगतोय की ह्याच्यामध्ये एक जो एक म्हणजे मुंबईमध्ये राहणारे आणि गावामध्ये राहणारे असा भेदभाव आपण करू नका, कारण हा भेदभाव हा फार मोठा त्या समाजाला किंवा त्या मंडळाला मागे नेणारे असते. ज्याच्याकडे कर्तृत्व आहे, दातृत्व आहे, वक्तृत्व आहे अशी व्यक्ती, मग ती घरची गावातली असू दे ना ती मुंबईची असू दे, प्रत्येकाला त्याला इथं स्थान द्या. की असं नाही की असं करू नका की गावातल्या त्या मुंबईचा हा भेदभाव आपण करू नका, कारण सगळ्यांनी, कारण शेवटी जी मंडळी मुंबईमध्ये राहणारी असो, विरारमध्ये सफाळमध्ये गाव सोडून बाहेर, ती कुठेतरी आपल्या स्वतःच्या उपजीविकेसाठी गेलेली असते, परंतु त्यांना गावाबद्दल आणि समाजाबद्दल खूप आस्था असते. आणि हे आम्ही स्वतः बघतो. मीही माझं आयुष्य गावातच गेलं, परंतु ही मंडळी, नंदासारखी मंडळी, मी आता विकास विलास वगैरे आमची मंडळी मुंबईमध्ये राहतात, पण गावाबद्दल समाजाबद्दल त्यांना खूप आस्था आहे. आणि शेवटी सगळ्यामध्ये तुम्हाला सांगतो, सगळी सोंग आपल्याला करता येतात, पण पैशाचं सोंग करता येत नाही. आणि पैसा जर तुम्हाला पाहिजे असेल तर मुंबईची बाहेरची मंडळी आहेत नाही हाताशी धरायची. आपण स्वतः इथे राहतो, आपल्याला माहिती आहे आपलं कुठेतरी आर्थिक आपण थोडेसे मागे असतो, म्हणून आपण गावात राहत असतो. तर आपण गावात राहत असतो, आपण श्रमदान करायचं आणि बाहेर तुमची मुंबईमध्ये वगैरे राहणारी बाहेरची मंडळी आहे त्यांच्याकडनं पैसा घ्यायचा. आणि हे जे काय उपक्रम आपल्याला राबवायचे आहे ना ते चांगल्या प्रकारे राबवा. आम्ही तेच करतोय, आम्ही आमच्या स्वतःचं मेहनत करतो, आम्ही स्वतः कष्ट करतो, मेहनत करतो आणि पैसा आमच्या बाहेरची ही मंडळी येतात, हे आमच्या नंदा वगैरे पैसा म्हणजे भरपूर आम्हाला आहे ना. आता आमचं छोटंसं 22 खोपाची आमची आळी, पण जवळजवळ 50 ते 55 लाखाची आम्ही वास्तू बनवली. आणि ही कशासाठी की ह्या मंडळीच्या जीवावर, मुंबईमध्ये राहणारी मंडळी, त्यांना थोडंसं वर चढवायचं, थोडंसं त्यांना मान द्यायचा की भरपूर पैसा. मग आपण फक्त इथे कष्ट, आता ही चिंतामणचा इथे सत्कार केला का, तर त्याने इथे म्हणजे चिंतामण म्हणा, नरुभाऊ म्हणा, सगळे आता मी सगळ्याची जी इथे राहण्यात त्याने, कारण मी इथे यायचो, बघायचो, खरोखर प्रत्येकजण आपापलं योगदान ह्या वास्तूसाठी देत होतं. तर ह्या अशा पद्धतीने आपण हे करा. आणि ह्या आपल्या समाज धुरीणाने हे जे मंडळ जे स्थापन केलेलं आहे, तर त्यांनाही त्यांचं समाधान मिळेल अशा पद्धतीने आपण इथे कार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर मला ह्या निमित्ताने मी तुमचे स्वतः ह्यांचे सगळ्यांचे मनपूर्वक असा आभार मानतोय की गावाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मला, म्हणजे जी विजयामध्ये मला ह्या समाजाचा जवळजवळ सिंहाचा वाटा आहे. कारण आपल्याला माहिती आहे निवडणूक ह्यावेळेला थेट निवडणूक झाली होती आणि थेट निवडणुकीमध्ये मला स्वतःलाच हे नव्हती, कारण माझा जो समाज आहे तो फक्त 10% आहे. मच्छीमार समाज मोठा आहे, आपला समाज मोठा आहे आणि माझा समाज फक्त 10% आहे. तर मी विचार केला होता, म्हटलं कशी म्हणजे निभाव लागेल, कारण शेवटी सरपंच म्हटलं स्थानिक हे जातीवर जात असतात. परंतु मी ज्या वेळेला तयारी केली त्यावेळेला तुमच्या लोकांनी मला भरपूर सहाय्य दिलं, मदत केली आणि जवळजवळ जी काही मतं मिळाली त्यामध्ये 80% मतं आपल्या ह्या वार्डामधून मला मिळाली. त्यामुळे सर्वचे सर्व श्रेय मी तुमच्यासाठी देतो. आणि ह्यासाठी मी तुम्हाला सांगतो की मी तुमच्यासाठी सदैव तयार आहे. हे 24 तास नाही, ते 48 तास तुमच्यासाठी मी तयार आहे. केव्हाही माझ्याकडे या, माझ्या परीने जे काय काम करता येईल ते मी तुमच्यासाठी करणार, नक्कीच करणार. आणि 5 वर्षासाठी निष्पृहपणे
कुठल्याही कलंक किंवा कुठल्याही ह्या पदाला डाग लागणार नाही अशा पद्धतीने काम करायचं मी माझ्या स्वतःचा विचार केलेला आहे. आणि त्यासाठी तुमच्या सर्वांच्या सहकार्याची अर्थात सहकार्य मला मिळतेच, त्याबद्दल वादच नाही, परंतु अशाच शेवटपर्यंत तुमचं मला सहकार्य मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. इथं मला बोलावलं, माझा सन्मान केला, त्याबद्दल संयोजकांचं आणि हे भंडारी मित्रमंडळचं मी ऋणी आहे. त्यांचा मनपूर्वक आभार करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांनी सांगितलं मुंबईला जरी गेला तरी गावची नाळ तोडू नका, गावचा संबंध तोडू नका, आपला समाज सोडू नका. त्याचप्रमाणे आताच माहिती मिळाली की आमच्या मंडळाला देणगी ज्याने दिलेले आहे अशा सौ मृणाल हितेश गावड मी विनंती करतो शुभांगी राजेंद्र गावड हिला यांना की त्यांनी येऊन त्यांचा सत्कार करावा. मृणाल मंडळाला देणगी दिलेली आहे. त्याप्रमाणे सौ संपदा प्रज्वल कोरेगावकर विराट यांचा अध्यक्ष महोदय आणि मान्यवर मंडळी यांना माझा नमस्कार. आपलं हे जे कार्य चाललेले आहे ते खूपच चांगलं आहे. त्यांची आणखी पुढे भरभराट होवं असंच मला वाटतं. मला जास्त बोलायची सवय नाही आहे, त्याच्यामुळे मी आता आयत्या वेळेला काही बोलू शकत नाही जास्त. फक्त ते माझे वडील श्री पालगावड यांनी हॅलो यांनी हॅलो माझे वडील काही श्री पालगावड यांनी हजर मान्यवरांसोबत जे समाज कार्य करते आपल्याला बाहेरून कोऱ्या व्यतिरिक्त गावा व्यतिरिक्त जी देणगी आलेली त्यामध्ये बाळकृष्ण उर्फ बालम लक्ष्मण गावड राऊत, बाळकृष्ण लक्ष्मण राऊत उर्फ बालम यांचा कोणी प्रतिनिधी असेल त्यांनी कृपया सत्कार घ्यावा. कैलासवासी बालम. भरत गावड यांनी यायचं आहे. श्री प्रमोद राऊत यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. मी आता आपले मंडळाचे ज्येष्ठ सभासद श्री चंद्रकांत चिंतामण गावड यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द मार्गदर्शन करावे. नमस्कार मंडळी. आजचा सर्व गणेशोत्सव लवकरच सुरू होणार आहे. जगदीशरावपांनी सांगितलं मंडळाच्या बाबतीत, पण मंडळ स्थापन का झालं ही थोडीशी तुम्हाला पाठवणी सांगताय. पूर्वी आपल्या शेजारी मालोजी बंगला आहे, त्या बंगल्यामध्ये फक्त गणेशोत्सव साजरा व्हायचा. तो त्यांचा खाजगी बंगला होता. संपूर्ण भंडारी लहान मुलं अबालवृद्ध त्यांच्याकडेच असायची गणपती उत्सवासाठी. त्याच दरम्यान पालगावड ठाण्यावर तेव्हा ते ठाण्याला राहत होते. ठाण्यावरनं ते गावात आले आणि ते उत्सवाला गेले. उत्सव बघितल्यानंतर त्याला असं वाटलं की आपण मंडळाची स्थापना का करू नये, आपण गणपती का आणू नये. मग त्यांच्या सगळ्यात जवळचे स्त्री होते शांताराम राऊत आणि त्याची जाम खलबतच चालायची की आपण उत्सव साजरा करायचा. त्यानंतर सहकार्य मिळालं लगो गावड, त्यांच्या मुद्द्यावर मिटिंग होत असत. शेवटी त्यांचं ठरलं की आपण गणपती आणायचा. पैशाचं काय, पैसा तर काहीच नाही आपल्याकडे. तेव्हा महिन्याला वर्गणी ठरली फक्त 25 गणित पैसे आणि वर्षाला वर्गणी ठरली 3 रुपये. पहिला उत्सव त्यांनी केला फक्त 125 रुपयामध्ये उत्सव साजरा केला. उत्सव साजरा करायच्या अगोदर त्याला फार लोकांनी म्हणजे विरोध केला. त्यातला नाव घेतो राग पाहून रतन जेव्हा गावड, दामूराऊ, दत्तूराऊ, गजा गावड यांचा त्यांना विरोध होता. विरोध म्हणजे तसा विरोध नाही, आम्ही गावातली प्रतिष्ठित माणसं आहोत, आम्हाला तू विश्वासात घे
त्याच्यावर आम्ही उत्सव साजरा करणार नाही. शेवटी त्यांची समजूत काढली आणि समजूत काढल्यानंतर तालुक्याने मान्यता दिली की तुम्ही गणेशोत्सव साजरा करू शकता. तर त्यावेळेला पालकांनी सांगितलेली खाजगी गोष्ट सांगतो, त्याला पाहुणचार केला 1 रुपयामध्ये. त्या 1 रुपयाला ती वस्तू मिळत होती, तेव्हा ते खुश झाले आणि उत्सवाला सुरुवात झाली. पण 125 रुपयामध्ये त्यांनी उत्सव साजरा केलेला आहे हे मला ती नेहमी सांगायची. विशेष म्हणजे जे ठाण्यावर वर्गणी आणायला जात बरोबर एकटे जात, त्यांच्या जोडीला फार कमी माणसं होती. त्यावेळेला मुंबईमध्ये हाताच्या बोटावर राहणारीच माणसं होती फक्त, आणि सगळ्यांचे पगार बेताचे होते. 100 रुपये कोणी गाठलेलीच नव्हती. वर्षाला 3 रुपये देणं सुद्धा लोकांना जमत नव्हतं. तरी देखील उत्सव साजरा झाला, अजूनपर्यंत तो साजरा होता. आणि विशेष म्हणजे आपल्या उत्सवामध्ये पैशाची अफरातफर होत नाही हे मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो. कोणी हा पैसा खात नाही, लोकांचा समज झालाच आहे, पण पैशाची अफरातफर होत नाही आणि ह्याच्या पुढेही होणार नाही. तुम्ही मला 2 शब्द बोलायला दिल्याबद्दल धन्यवाद. आता उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष हेमचंद्र केणी यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावे. हेमचंद्र केणी. नमस्कार. आजच्या सभेचे अध्यक्ष हेमचंद्र पाटील सर, अविनाश केणी, पोलीस अध्यक्ष संतोष राऊत, कोरेगावचे सरपंच चंद्रकांत पाटील, चंद्रकांत गावड, शशिकांत गावड, पालनच्या आणि ह्या दुसऱ्या ज्येष्ठ ताई आणि प्रकाश गावड, वर्तक आणि उपस्थित ज्यांचे नाव मला माहीत नाहीत, शीतल आणि समस्त कोरेगावकर. विषय आजचा फार म्हणजे ऐतिहासिक महत्त्वाचा आहे. एवढी छान सुंदर 70 वर्षांच्या पालनच्या मेहनतीची हे टप्पा एक आपण गाठत आहोत. सगळ्यांचं अभिनंदन याच्या बाबतीत, देणगीदारांचं त्याच्याबद्दल ज्यांनी सहकार्य केलं, ज्यांनी श्रमरूपाने किंवा आर्थिक रूपाने जी काय मदत केली त्या सगळ्यांचं अभिनंदन. उत्कर्ष मंडळाचा अध्यक्ष म्हणून मी आणखीन एक सगळ्यांना तुम्हाला सजेस्ट करेन, सगळ्यांची एकी जेवढी महत्त्वाची असते तेवढीच त्याच्यात सहकार्य असणं सुद्धा महत्त्वाचं असतं. आज मी बघतोय फक्त आपल्याच समाजाची मंडळी दिसत आहेत, गावात इतर बाकीचे समाज आहेत. तर मी एक सूचना करेन की बाकीच्या इतर मंडळींना, इतर समाजाच्या मंडळींना पण गावच्या ह्या इतर आपल्यासारख्या या चांगल्या कार्यक्रमात सहभागी करून घ्यायची माझी अपेक्षा आहे. म्हणजे असावं, कारण पुढे मागे आता काही प्रसंगी आता आपला हा परिसर विकसित होतोय, त्यावेळेला काही सरकारी दडपण वगैरे असतात आपल्यावरती. त्याच्यासाठी इतर समाजसुद्धा आपल्याला लागणार आहे. तर सगळ्यांचे समाज एकत्र येऊन आपण जी आपली जी प्रगती करू ती आणखी विशेष असेल. त्यामुळे आपल्याबरोबर इतर समाजांना पण आपण सहभागी करून घेऊ हे आपण पाहूया. आणि एक सूचना करायची वाटते, वस्तू मला वाटतं पालांनीच दिलेली आहे, त्यामुळे याच्याबरोबर पालांचा याच्यात सहभाग मोठा आहे. तर त्यांचा एक छानपैकीचा फोटो पण एक असावा. काय म्हणतात माहिती बघितला नव्हता. ठीक, तर ह्या 2 सूचना माझ्या तर्फे होत्या. आणि बाकीचे सगळ्यांनी आता आपल्या मंडळासाठी किंवा हे जे आहे ती सगळ्यांकडनं अपेक्षा असते. आता मी बघतोय बहुतेकची कार्यकर्त्यांचा अभाव असतो. तर हे तरुण मंडळी वगैरे आहेत, त्यांनी जरा कृपया ह्या सामाजिक कार्यात सहभाग घ्यायचा प्रयत्न करावा आणि आपल्या जास्तीत जास्त वेळ, योगदान, आणखीन आर्थिक, आणखीन हे श्रमिक दोन्ही सहभाग द्यावा ही विनंती करतो. जास्त बोलत नाही, मला वेळ दिल्याबद्दल आणि माझा सन्मान केल्याबद्दल धन्यवाद. आपण सासूरवाशींचा भेटवस्तू देऊन सत्कार करणार होतो.
तर अजून कोणी आता जे आले असतील सासूरवाशी आणि कोणी भेटवस्तू अजून घेतली नसेल त्यांनी कृपया आपल्या महिला तिकडे बसलेले त्यांच्याकडनं भेटवस्तू घ्यायची आहे सासूरवाशी. त्या भले गावात असू द्या किंवा बाहेर गावामध्ये दिलेल्या असू द्या, सर्वांनी ते भेटवस्तू घ्यायची आहे. आज मंडळ आपल्या 70व्या वर्षी पदार्पण करत आहे आणि ह्याच्यामध्ये जे मला सहकार्य भेटले म्हणजे ही वस्तू होईल का नाही, एवढा पैसा आपण आणायचा कुठून, तर तुम्ही सर्वांनी हे एवढे पैसे मला म्हणजे सहकार्य केले आणि ही वस्तू उभी केली त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद आणि आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद योगेश गावड. महिला अध्यक्ष शलाका केणी हे आपला मनोगत व्यक्त करतील. व्यासपीठावरील मान्यवर आणि माझे सर्व बंधू आणि भगिनींनो, कार्यक्रमाला खरं तर उशीर झालेला आहे. बोलायचे विषय बरेच आहेत पण मी आता जास्त काही बोलत नाही आहे. आपल्या वास्तूच्या उद्घाटनाबद्दल खूपच आनंद झाला. लहानपणापासून आम्ही बघितलेला आहे गणेशोत्सव, पण आता ही भव्य वास्तू बघून खूप आनंद झाला. पालकाकांची खूपच आठवण आली. ते वरून आपल्याला नक्कीच आशीर्वाद देत असतील का त्यांचं कार्य आपण पुढे चालवलं आहे. त्यानंतर मला सांगावं असं वाटेल की आता ज्या महिलांसाठी शक्ती महिला मंडळातर्फे आम्ही ज्या महिलांसाठी कार्य करतो त्यासाठी आम्हाला सर्वांचा सहभाग हवा आहे. आणि आज मला तुम्ही संधी दिली इथे बोलायची म्हणून मला सांगावं असं वाटेल की जेव्हा आम्ही काही कार्यक्रम महिलांसाठी आखतो तेव्हा आम्हाला बंधुवर्गाकडनं पण मदत मिळते आणि ती अजून भरघोस मिळावी ही अपेक्षा व्यक्त करून मी माझे 2 शब्द बोलतो. मंचावरील उपस्थित मान्यवरांचे तसेच आपल्या गावकऱ्यांचे अभिनंदन करतो की त्यांनी एवढी चांगली वास्तू थोड्या अवधीमध्ये पूर्ण केली. तसंच हल्ली मला एक जाणवते की राऊत कुटुंबाचा सिंहाचा वाटा या वास्तूमध्ये उभी करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. जे सरपंच आहेत त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. परिस्थिती जगदीश राऊत यांनी पूर्वीपासून कसं आपला विकास होत गेला मंडळाचा त्याची माहिती दिली. तसंच चंद्रकांत गावड यांनी काही राहिलेल्या गोष्टी पण सांगितल्या. अशा या मंडळाला मगाशी सरपंच बोलले संस्था स्थापन करणं इझी असते पण ते टिकवणं आणि चालवणं हे महत्त्वाचं असते. आणि मला तर त्याबद्दल कुठलीही शंका नाही. ही संस्था चांगलीच चालणार आहे आणि ह्याच्या पुढेही लोकांचं असंच सहकार्य सर्वांनी या संस्थेला द्यावं आणि ते मिळत राहील हीच अपेक्षा. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अविनाश पाटील, आपले अविनाश केणी, सन्माननीय अध्यक्ष प्रमुख पाहुणे रमेश पाटील, तसेच आपल्या गावचे सरपंच श्री प्रदीप वर्तक, आपले आदर्श समाजचे अध्यक्ष नंदकुमार वर्तक, आपल्या उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष शरद केणी, व्यासपीठावरील आपले उपस्थित जे मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत प्रकाश गावड, नरोत्तम केणी, मधुकर केणी, चंद्रकांत, भामिनी गावड, तसेच आपल्या या कार्यक्रमासाठी ज्यांनी सहकार्य केले ते आपले सर्व मंडळाचे सभासद, गावकरी, समाजातले गावाबाहेरचे लोक, या सर्वांचे धन्यवाद. मला यांनी प्रमुख इथे पाहुणा म्हणून बोलवलं आहे, तर मला मी काय पाहुणा नाही आहे, मी गावकरीच आहे, पण त्यांनी जो मान दिला त्याबद्दल धन्यवाद. आज ही वास्तू उभी करायला आपल्या मंडळाचे अध्यक्ष योगेश गावड, तसेच वास्तू उभारणीसाठीचे अध्यक्ष शशी गावड आणि त्यांचे असंख्य सहकारी
आता सगळ्यांची नावं पटापट घेता येत नाही, पण जी आपली गावातली तरुण मुलं आहेत तसेच त्यांच्याबरोबर मी बघत होतो गेल्या 1 वर्षापासून साधारण देणगी वर्गणी यायला कधी सुरुवात झाली रे? 2022, आज 2024 आहे. 2022 पासून एक मनात एक संकल्प हे करून की आपल्याला एक छान वास्तू उभी करायची आहे. आज किती खर्च झाला साधारण आपल्या इथे? आज आपल्या गावातल्या समाजाची परिस्थिती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर त्यामुळे एवढा सुरुवातीला 8 लाखाचा खर्च होता. तर तो एवढा खर्च कसा करायचा, कसा एक निधी उभा करायचा, हे ह्यासाठी जी ह्या मंडळींनी जी धडपड केलेली आहे ते मी स्वतः बघत आहे. आणि शेवटी 10 लाखामध्ये आपली सुंदर वास्तू झाली. त्या कॉन्ट्रॅक्टरचा पण आभार. कॉन्ट्रॅक्टर बोललं ना शशिकांत भोईर, त्यांनी पण योग्य ह्याच्यामध्ये ही छान वास्तू आपण उभारलेली आहे. त्यांचे पण धन्यवाद. हॅलो. तर आज मुख्य म्हणजे ही वास्तू मिळाली. आज आपले सरपंच साहेबांनी खूप छान मार्गदर्शन केलं. त्यांनी सर्वात भर दिला तो शिक्षणावरती की, आणि त्या शिक्षणाचे त्यांनी 3 स्तर सांगितले. ते पण अगदी वास्तव परिस्थिती आहे. अतिश्रीमंत, मध्यमवर्गीय आणि गरीब. आपल्या इथे खरंच म्हणजे आज काही बोलणं उचित ठरणार नाही, पण आपण आपली सर्व मंडळाचे अध्यक्ष, सर्व आपले गावकरी यांनी आपल्या वास्तूचा, आपल्या गावातली जी मुलं आहेत, गरजू मुलं आहेत, त्याचा उत्कर्ष कसा होईल, त्यांच्या अभ्यासासाठी एक जागा उपलब्ध करून कशी दिली जाईल, असं काहीतरी करावं अशी मी आशा व्यक्त करतो. आता सध्या तरी हे काही हे नाही, पण हे सगळं मंडळाच्या याच्यामध्ये कमिटीने याचा विचार करावा की जी आपली चांगली वास्तू आहे याचा आपल्या गावातील जिथे काही वेळा लाईट जातो, काही नाही, तर अशा वेळी आपल्या वास्तूमध्ये इन्व्हर्टर वगैरे लावून आपल्या मुलांना इथे अभ्यासिका उपलब्ध करता येईल का, या एक याचा विचार करावा मंडळाने आपल्या, अशी मी एक सूचना देतो. आणि करण्यासारखं बरंच आहे, पण सुरुवात आज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या गावातल्या जी मुलं शिकतायत, जी शाळेमध्ये आहेत किंवा कॉलेजमध्ये आहेत, तर त्यांना आपल्या समाजाकडनं कसं मार्गदर्शन होईल. कारण जर शिकली तरच मुलं पुढे जातात, हे सगळ्यांनी बघितलेलं आहे की आजही आपल्या देशात राजकारण सगळ्या गोष्टीत चालतं, वशिलेबाजी सगळीकडे चालते. परंतु एक आहे, जर तुमचं नाणं खणखणीत असेल तर तुम्ही पुढे जाऊ शकतात. आज आपल्या समाजात कितीतरी मुलं आहेत की जी साध्या पार्श्वभूमीवरती होती, परंतु ती चांगलं त्यांनी शिक्षण घेतलं आणि ती पुढे गेली. तर आणि ते एक घरातला मुलगा किंवा मुलगी जर चांगला शिकला आणि पुढे गेला तर ते अख्खं घर पुढे जातं. तर ही जी बाब आहे ह्याचा सर्वांनी विचार करावा. आपल्या मंडळाच्या येणाऱ्या ज्या मीटिंग आहे त्याच्यामध्ये आपल्याला ह्या बाबतीत काय करता येईल, तर हे विचार करावा. आज जास्त काही बोलत नाही, पण ह्या वास्तूच्या निमित्ताने की आपण सर्वांनी एक घेऊन आपल्या गावातल्या ज्या गरजू ज्या विद्यार्थी आहेत आणि शिक्षण आपल्या मुलांना आणि पुढे भविष्यात त्यांना नोकरी संदर्भात मार्गदर्शन वगैरे कसं करता येईल, यासाठी एक आपण काहीतरी प्रयत्न करावे या वास्तूच्या रूपाने आणि इतर यांनी, एवढंच मी अपेक्षा करतो. आणि जे एक शेवटी सांगितलं की सर्वांनी गावातल्या मुंबईतल्या सर्वांनी एकत्र येऊन भेदभाव न करता किंवा कुठल्याही मनात अडी न बाळगता आपली जी एकी आहे, जे 70 वर्ष आम्ही तर आता, मी तर किती वर्ष कधी येतच नव्हतो, आता रिटायर झाल्यावर मी थोडा सहभाग घ्यायला लागलो, तर आपण आणखी पुढे चांगलं करू. तर अशी आपली एकत्रित गावकरी आहेत, गावातली लोक आहेत, मुंबईतली लोक आहेत, अशा सगळ्यांनी एकत्र मिळून आपल्या गावच्या भंडारी समाजाचा पहिला स्वतःच आपण उत्कर्ष करायला प्रयत्न करू. आणि या वास्तूच्या चांगल्या वास्तूच्या उपलब्धतेमुळे आपल्याला ते करणं जरा शक्य होईल अशी मी आशा व्यक्त करतो. पुन्हा एकदा मला इथे संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.
मंडळासाठी काय करता येईल, शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी काय करता, रमेश भालचंद्र पाटील सर. नमस्कार. सर्वप्रथम नवयुग भंडारी मित्रमंडळाचं मी मनापासून अभिनंदन करतो. व्यासपीठावरील आपले आमचे अध्यक्ष आमचे अविनाश केणी गेले 10 वर्षापासून त्यांच्यासोबत मी काम करतोय, त्यामुळे त्यांची धडपड पाहिलेली आहे आणि त्यांना जमलं तेवढं सहकार्य करत आलेलं आहे. पुढे आमचे हेमचंद्र केणी आहेत, त्यांना आता मदत करतो, कारण मी फार उशिरा ह्या सगळ्या गोष्टीत पडायला लागल्याचं कारण असं. आणि आपले सरपंच साहेब आणि आता संतोष राऊत यांनी सांगितलेले विचार त्यांच्या मताचे सहमत राहूनच मी सर्वप्रथम माझे पुस्तक माझ्यासोबत आणले, ते आधी सरपंच परत घेतोय. याचं कारण त्याने जो मुद्दा मांडलेला आहे की मोफत, समान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे बहुजन समाजाला, हा माझ्या संघटनेचा उद्देश आहे. की जी संघटना समाजवादी थोर नेते भाई वैद्य यांनी स्थापन केली आणि त्याचे पाईक म्हणून आम्ही काम करतोय आणि ते पुस्तक त्याने स्वीकारावं अशी मी त्याने विनंती करतोय. सरपंच साहेब, दुसरं म्हणजे या मंडळाचे अध्यक्ष ह्यांनी याचा स्वीकार करावा. त्याचं कारण असं की हे पुस्तकाचं वाचन तुम्ही करावं. याच्यात जे मुद्दे मांडलेले आहेत ते आपल्या समाजाच्या आणि एकंदरीत बहुजन समाजाच्या हिताच्या आहेत आणि मी दिलेच आहे. बाकी एखादं दुसरं कोणाला पाहिजे तुम्ही येऊ शकता. आता मूळ मुद्द्यावर येऊया. मला वाटतं 12:30 वाजलेत. साधारण 10 मिनिटं मी बोललो तर चालेल ना? हा, त्याचं कारण असं शिक्षक असल्यामुळे पण ते घंटी वाजल्याशिवाय संपायचं नाही ना, तर तसं होतं कामा नाही. तर गावड भंडाऱ्यांचा एक थोडासा इतिहास सांगतो तुम्हाला. फार जुना आहे म्हणजे, आणि हा मी लिहिलेला नाहीये, हा आपले लक्ष्मण शास्त्री जोशी याने विश्वकोशामध्ये लिहिलेलं आहे. ते मी सांगते, माझ्या पदरचं सांगत नाहीये. त्याने काय सांगितलं की भंडारी समाजाची निर्मिती कशी झाली. एकदा काय झालं, ते आपलं समुद्र मंथन झालं. समुद्र मंथनानंतर सगळी काय रत्न बाहेर पडली 14, त्याच्यातलं विष पण बाहेर आलं ना. आणि विष हलाल पचवायचं कोणी, ते एकच व्यक्ती होती, ती म्हणजे भगवान शंकर. ते शंकराने हलाल प्यायलंच म्हणजे प्यायलंच त्याने ते. आणि मग तो नीलकंठ झाला बघा, गळा घोटला, त्यांचा काळा पडलाय, म्हणून त्याला नीलकंठ म्हणतात. आता त्याची ती अंगाची लाही झाली आहे, लाही शांत कशी करायची हा मोठा प्रश्न सगळ्या देवाने पडला. मग भगवान शंकरांनी सांगितले, एक समोर माणूस बसले बघा, त्याला सांगा नारळाच्या झाडावर चढा आणि त्याचं शाळाचं पाणी मला प्यायला द्या तर मी थंड होईल. मग तो चढला आणि त्याने नारळाच्या शाळाचं पाणी प्यायलं आणि तो थंड झाला आणि तो आपला भंडारी झाला. ही एक उत्पत्ती मी सांगतोय. आणि दुसरे असे की भंडार ग्रह सांभाळणारे ते भंडारी, म्हणजे शिवाजीच्या काळात जर तुम्ही आलात तर भंडार ग्रहाचं संरक्षण त्याच्या हातात, म्हणून विशेषतः आपल्याकडे तो अजून नाही, पण कित्ते भंडारी जे आहे त्यांच्याकडे तो वारसा चालवला गेलाय. ते आपल्या सगळ्या राजकीय व्यवहारामध्ये ते होते आणि त्यांचाच कित्ता गिरवणारे पालगावड हे म्हणजे त्यावेळेचे IAS ऑफिसर. आता जरी ते IAS ऑफिसर नसले तरी ते त्या क्रमांकात पोहोचलेले होतो. मला माहिती नाही तुम्ही किती जणांनी सचिवालयाला भेट दिली आहे, पण पालगावड असताना मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलेलो आहे. मी त्यावेळेला जस्ट कॉलेजच्या 2ऱ्या वर्षाला होतो आणि त्यावेळेला त्यांनी मला आवर्जून माझ्यासोबत ते गावड होते एक आमचे दादरचे माझे रिलेटिव्ह, तर त्यांच्यासोबत जाताना त्यांनी मला त्या मिनिस्टरचा तो दाखवला जो त्यांचा बंगण हे त्यांचं कक्ष. तर त्याच्यामध्ये अगदी खादीने ते सजवलेले सगळे टेबल खुर्च्या सगळं, म्हणजे त्यावेळेला खादीला जो मान होता त्यामुळे त्याने दाखवलं. मला म्हणायचं आहे काय की पालगावड ह्या व्यक्तीने हे जे रोपटं लावलं त्या रोपट्याचं वटवृक्षाचं मग जे सरपंचाने उल्लेख केला त्याच्यामध्ये रूपांतर झालेलं आहे. आता हे वटवृक्ष आणखीन आपण जोपासलं पाहिजे, कारण वटवृक्ष हा वाढत जातो. वटवृक्ष हा कधी कमी होत नाही बघा, कारण तो वाढत जातो. कारण त्याने सीतामाईने शाप दिलेला आहे. एक गोष्ट परत तुम्हाला एक सांगतो, शिक्षक असल्यामुळे गोष्टी फटाफट आठवतात. रामाचं दशरथ राजाचं दशक्रिया करायची होती ती सीतेने केली आणि त्याला साक्षीदार पाहिजे होतं. तर साक्षीदारामध्ये नदी साक्षीदार होती. नदीने नाही बोललं की मी काय पाहिलं नाही, तर ती नदी पालखी व्हायला लागली नाही सीतेने शाप दिल्यामुळं. ही आपले एक समाजशास्त्रज्ञ वैद्य त्यांनी लिहिलेलं आहे. तर त्याने
त्यानंतर मग गाईला सांगितलं तर गाई पण खोटं बोलली म्हणून गाईला तोंडाकडनं नमस्कार करत नाही, गाईला मागच्या बाजून नमस्कार करतात शेपटीकडनं. पण वटवृक्ष खरं बोलला म्हणून त्याने सांगितले की वटवृक्षाची वृद्धी होत जाईल, वटवृक्ष वाढत जाईल सारखा. तर असाच वटवृक्ष आपला वाढत जावा अशी सदिच्छा व्यक्त करतो. आता दुसरं असं की आपण भंडारी समाज म्हणून आता अनेक क्षेत्रामध्ये आपली मंडळी पोचलेली आहे. मला एकच जाणवते की आता आपण ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये घुसलं पाहिजे. UPSC MPSCच्या परीक्षा देऊन आपली मुलं ही आता सरकारी अधिकारी बनलेच पाहिजे. याचं कारण आता आपल्याला लढा जोरात करायचा. याचं कारण असं आहे की एका बाजूला ज्या मराठा समाजाकडे शिक्षण संस्था आहेत, ज्या मराठा समाजाने 70 वर्ष अगदी सचिवालयापासून सगळीकडे आपलं प्राधान्य ठेवलं आणि ज्या मराठा समाजाकडे जमीन जमल्यापासून सगळं आहे तो आता रिझर्वेशनसाठी भांडायला आलेला आहे. म्हणजे दुसरं असं की ते कुणबी मराठा फक्त 2 जिल्ह्यांमध्ये झालं नाही सर. एक विदर्भामध्ये पंजाबराव देशमुख आणि त्याच वेळेला मराठी कुणबी करून घेतलं आणि आपल्याकडे शांताराम घोलप होते, मुख्यमंत्री होते त्यावेळेला, त्यांनी कुणबी केले मराठ्यांना. त्यामुळे इथे कुणबी आहेत बरोबर, त्यांना रिझर्वेशन आहे ओबीसी मध्ये, बाकीच्यांना नाहीये. त्यामुळे हा जो झगडा आता चाललेला आहे त्या झगड्यामध्ये आपला समाज कुठे आहे, कारण तो रेटला जाईल मागे. हे लक्षात घ्या, ह्या झगड्यामध्ये आपला बहुजन समाज जो बाकी 18 पगड जातीचा आहे, म्हणजे लोहार असेल, सुतार असेल, कुंभार असेल, हे सगळे ST SC सुद्धा आता धोका सुरू झाले. कारण नवीन जजमेंट आलेले सुप्रीम कोर्टाचं की आता सबकास्ट म्हणजे अगदी स्पष्ट बोलायला झालं तर हरिजन समाज आता बराचसा म्हणजे आंबेडकरवादी आहे त्यांना बरेचसे मिळालेले आहे. आपल्या घटनेची जी रचना आहे त्याच्यामध्ये ती वाढवत गेलेलं पाहिजे. म्हणजे ज्यांना मिळालं नाही त्याला मिळत गेलं पाहिजे, तर तो समतेचा लढा होईल. नाही तर समता तशी येणार नाही तर विषमता तशी ती मगाची सरपंचाने नमूद केली. आणि म्हणून आमचा लढा त्या विषमते विरुद्ध आहे. आता विषमते कुठे कशी येते तर मनुस्मृतीमधनं येतं. मनुस्मृतीमध्ये जे काही लिहून ठेवलं त्या म्हणून की ब्राह्मण हा पुरोहिताचं काम करेल. आता मला जरी मंत्र आले तरी मी ब्राह्मण होऊ शकत नाही ना. गौरी पुत्र विनायकम भक्त वासस्पदे नित्यम अयुग अमर्त्य सत्य, हे गणपती सूत्र माझं तोंडपाठ असलं, आणखीन मध्ये श्लोक जरी तोंडपाठ असलं तरी मला तुम्ही पूजेला बोलवणार नाही, तुम्ही बोलणारे, बरोबर की नाही. तर हा जो ब्राह्मणाचा जन्मजात अधिकार तुम्ही दिलेला आहे तो आम्ही शिकलं तर आम्हाला तो मिळाला पाहिजे. आणि तो शिकल्यानंतर आमच्या बहुजन समाजाला आता ते स्थान मिळायला पाहिजे. असा बहुजन समाज आम्ही तयार करत आहोत. तो केवळ महात्मा फुलेंनी सांगितल्यामुळं. म्हणजे विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने गेले. म्हणजे शिकलं नसल्यामुळे असं झालं. माझ्या आजोबाजी होते गजानन केशव पाटील, हे मला नेहमी सांगायचे की शिकलं पाहिजे बाळा. आणि म्हणून मला नांगर धरता आलं नाही, मला माडावर चढता आलं नाही. म्हणजे गाडी पीक दुसऱ्याने काढली तर पीक, पण मी मला चढता येत नाही, ही गोष्ट घरी आहे. ते काय झालं तर आजोबाने मला सांगितलं ह्याच्यात तुझं दम नाही, खरं तू आपल्या पिढीचा ज्यांना ज्याला दम करता येईल तरी जरूर करावा, परंतु आपल्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हे आजोबाने सांगितलं. मी खूप लक्षात ठेवलं. आणि म्हणून त्यावेळेचा म्हणजे मी 1975 ला BA झालो. त्याच्यानंतर मग डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये तिथे अगदी इने जे काय आपले बहुजन समाजातले होते, म्हणजे माझ्यासारखे पाटील मोरे किंवा आणखीन कोण गायकवाड वगैरे, पण बाकी कोणी नव्हते, बाकी सगळे जोशी पुंगचेच होते. त्यामुळे जोशांचं आणि पुंगशांचं राजकारण हे फार वेगळ्या दिशेने होतं ना. म्हणून पुंगश बोलतो आपला अजूनपर्यंत की माझी मुलगी रिझर्वेशन शिवाय पायलट झाली, होणारच, कारण तुला जातीचं नकळत रिझर्वेशन आहे आडनावाचं. म्हणजे आपण जर बस स्टँडवर उभं असेल तर आपल्याला काय विचारतात, बघा ही माणसं नाव काय तुझं, मी सांगितलं रमेश, नाही पण आडनाव काय, हे आडनाव कशासाठी हवं असतं, तर आडनावावरनं माझी जात हवी असते. आणि मग ते पाटील आडनाव सगळीकडे आहे, म्हणजे ब्राह्मण पण आहे आणि अगदी क्षुद्र पण आहे. त्यामुळे पाटलाला ते आणखी खोसून विचारतात, मग तू कुठे राहतोस, बंदरावर मग कुठे त्या मंगलवेढीत राहतो का भंडारवाड्यात, मग मी मंगलवेढ, कारण मी असा होतो आहे की माझी जातीतून कोणाला ओळखता आली नाही, कारण एक तर मी मंगलवेढीत राहतो त्यामुळे भंडारी कोण समजत नव्हतं. आणि दुसरं म्हणजे भंडारी समाजामध्ये जेवढं पाहिजे तेवढं मी कधी मिसळलोच नाही. कारण म्हणजे याचं कारण वेगळे असतील. कारण मी ज्या पद्धतीने निर्मळला गेलो, निर्मळ शिक्षणाच्या मागे लागलो आणि मग पनवेलला ज्या ब्राह्मणांसोबत जेव्हा वावरलं तेव्हा जात कळायला लागली खरं काय आहे ते. आणि म्हणून ही जातीची विषमता ती आपल्या मनुस्मृतीने दिली, त्याच्या विरुद्ध आपल्या घटनेमध्ये आहे. घटनेमध्ये समानता आहे, घटनेमध्ये समता आहे, घटनेमध्ये आम्हाला स्वातंत्र्य आहे. हे समता आणि स्वातंत्र्य घटनेतनं जपण्यात महत्वाचं. ती लढाई फार वेगळ्या मुद्द्यावर आम्ही लढत आहोत आजपर्यंत. याचं कारण असं की आता नवीन जो शिक्षण क्रमाचं दिलेलं आहे ना, ह्याच्यामध्ये त्यांनी आता मनुस्मृती आणायचं
लावलं. शेवटी आम्ही सगळ्यांनी लावून धरलं. जवळजवळ 5,000 त्याला हरकती गेल्या. तेव्हा त्याने मनुस्मृतीमधले श्लोक आता कमी करायचे, कारण मनुस्मृतीमध्ये स्त्रियांना पण शिकायचा अधिकार नाही, मनुस्मृती बहुजनांना शिकायचा अधिकार नाही. कारण त्यावेळेला मनुचं असं होतं की जर तू शिकला तर तुझ्या घरचा शिष्याचा रस होतायचा. ही वस्तुस्थिती होती त्यावेळेची. आणि म्हणून 82 नंतर म्हणजे 1882 नंतर जो काय कायदा झाला समान आणि शिक्षणाचा, त्या शिक्षणात जी काय पिढी शिकली आमच्यासारखी ती आज पुढे आहे. तेव्हा आमचं एक उत्तरदायित्व आहे की माझ्या समाजाला मला पुढे कसं नेता येईल. म्हणून ज्या ज्या पद्धतीने आपल्याला काय मदत करतायत, काही ना पैशाने मदत करतायत, काही ना आपला वेळ देत आहे, काही ना आपलं बुद्धी देत आहे. म्हणजे काय, चला बाबा मला इंग्लिश चांगलं येतं, मी त्यांना इंग्लिश शिकवेल, मला MPSCच्या कोर्सेसची माहिती आहे, मी त्याला MPSCच्या कोर्सेसबद्दल माहिती देईल. तर अशा विविध प्रकारे आपल्या समाज बांधवांनी एकमेकाला मदत केली पाहिजे, तरच आपला समाज पुढे जाईल, हे लक्षात ठेवा. दुसरं असं की आपण काही जर चुकीच्या रूढी असतील त्या रूढी परंपरा अगदी ठामपणे विरोध केला पाहिजे. आज सुद्धा काही विचित्र रूढी आहे, त्याला आपण विरोध केलाच पाहिजे. याचं कारण असं की जितपट आपण तो विरोध करणार नाही तितपट समाज सामाजिक दृष्टीने पुढे जाणार नाही. आणि समाज पुढे कधी जाणार, तो म्हणजे जो शिक्षणाचा मुद्दा म्हटला त्याच्याच दृष्टीने जाईल. आणि म्हणून पहिल्यांदा आज सगळ्यात शिक्षण महाग आहे. दुर्दैव आहे की मी जो शिक्षणाबद्दल इथे बोलतो समान आणि गुणवत्तापूर्ण मोफत शिक्षणाचा, पण मी मोफत कोणाला शिकवलं नाही. याचं कारण असं की मी ज्या संस्थेत शिकवत होतो ती संस्था मुळात पैसे घेऊन शिकवणाऱ्याचे. म्हणजे मी DED प्रिन्सिपल असताना 75,000 रुपये फी होती एका मुलाची एका वर्षाची. आणि नंतर मग आता ज्युनियर कॉलेज वगैरे बघतो तेव्हा 11वी सायन्सची फी माझ्या कॉलेजमध्ये आता 56,000 आहे वर्षाची. आता हे लक्षात घ्या की मला बहुजन समाज 56,000 देणारच नाही हो. तिथे बाजूला राहणार 15 ते 20 पनवेलच्या भागात राहतो रसायनीला, त्या रसायनीच्या पलीकडे 12 किलोमीटरवरती आदिवासी पाडे आहेत. त्या वस्तीवर जेव्हा मी जातो तेव्हा ती मुलं ते माझ्या कॉलेजमध्ये येऊ शकत नाही, कारण थोडे पैसे नाहीच आहेत त्यांच्याकडे. म्हणजे जो मगाशी मुद्दा सांगितला की समाजातले विषमता कुठून येते तर शिक्षणात येत ना. झेडपीतनं शिकणारा मुलगा, आपल्या साध्या इंग्लिश मिडियममध्ये शिकणारा मुलगा, त्याच्यानंतर इंटरनॅशनल व्हॅकॅब्युलरी ह्यामध्ये शिकणारा मुलगा किंवा केम्ब्रिज स्कूलमध्ये शिकणारा मुलगा, ह्याच्यामध्ये ती तफावत येते. म्हणजे तो केम्ब्रिजमध्ये शिकणारा IAS ऑफिसर होतो आणि इथे इंग्लिशमध्ये शिकणारा कुठेतरी बँकेमध्ये मॅनेजर होतो किंवा कुठेतरी आपल्या दुसऱ्या एका संस्थेमध्ये एका चांगल्या पदावर जातो, शिक्षक होतो, प्रोफेसर होतो. आणि पुढे जे शिकतो ज्या झडपीच्या शाळेत तो एक क्लास 4चा वर्कर होतो. आणि म्हणून ही सामाजिक विषमतेचा लढा हा सगळ्यात महत्वाचा आणि मोठा आहे. आणि म्हणून आज आम्हाला जे काय बोलत पडेल लिबर्टी ज्याला म्हणतात, आम्ही स्वातंत्र्य म्हणतात, व्यक्ती स्वातंत्र्याने सगळं बोलताना मला खूप भीती वाटायचं कारण असं की आज आपण सरकारवर टीका केली, आज आपण व्यवस्थेच्या विरुद्ध टीका केली तर आम्हाला अर्बन नक्षलाईट म्हणजे आम्ही नक्षलवादी असं म्हटलं जातं. आज माझे बरेचसे माझ्यासोबत ज्यांनी मला शिकवलं कॉलेजमध्ये असे काही प्राध्यापक मंडळी की ज्याने आम्हाला समतेचा लढा करायला शिकवलं, ती मंडळी आज तुरुंगात आहे. याचं कारण असं की त्यांच्या विरुद्ध बोलायचंच नाही ना आम्ही, तर असं चालणार नाही. तर आपला खरा विरोध हा ब्राह्मणी व्यवस्थेला असला पाहिजे. त्या व्यवस्थेविरुद्ध जिथपर्यंत लढणार नाही तिथपर्यंत आपल्या समाजामध्ये समता येणार नाही. याचं कारण आज सुद्धा तेच दिसतंय. आज कोण कुठल्याही पदावरचा ब्राह्मण मांडत नाही एकमेकात, पण आमचे मराठा वर्सेस कायस्थ शिकेकी भांडतोय, राणे आणि आमचं ठाकरेचं भांडण होतंय, शिंदे आणि ठाकरेचं भांडण होतंय, पण फडणवीस आणि ठाकरेचं भांडण होत नाहीये. याच्यातलं जे बिटवीन द लाईन आपल्याला वाचायचं आहे ते हे की आम्ही बहुजन समाज आपसामध्ये मारामारी करून मरतील, तेव्हा ती आपसात मारामारी करायची आहे की आपसात सौंदर्य निर्माण करायचं आहे, आपसात प्रेम निर्माण करायचं आहे. आणि म्हणून आज सगळ्यात महत्वाची गरज असेल तर आपल्याला आपसातलं प्रेम वाढवणं. आणि म्हणून जे साने गुरुजींनी सांगितलं खरा तो एकचे धर्म जगाला प्रेम अर्पावं, या प्रेमासाठी आज सगळे आसुसलेले आहेत. म्हणजे जेव्हा मी 11वीच्या पालकांची मिटिंग बोलवली तर मला खरं सांगते की पालक आज घाबरलेला आहे, शिक्षक घाबरलेला आहे, व्यवस्थापन घाबरलेलं आहे. याचं कारण असं की या मुलांना तुम्ही सांभाळणार कसं. ही मुलं अशी वागायला लागली. एक मुलगा रागावला आणि शाळेतनं घरी गेला, घरी काहीतरी तो नवीन गेम आहे बघा इंटरनेटवरती, त्या गेमसाठी आजी समोर हातोडा घेतला बाहेर गेला. शाळेमध्ये फोन करतात पोरगं घरी आले नाही, शाळेवाले पळापळ करायला लागले, कुठे करायचं पोलीस स्टेशन गाठलं. शेवटी तो पोरगा पनवेल स्टेशनला पोलिसांनी पकडला, गोव्याला जायला निघालेले. तर आज तुम्ही काही बोललात शाळेत तर तो पोरगा कुठे गेल्याचा भरोसा राहिला नाही. त्यामुळे आई वडील घाबरलेले आहेत.
शिक्षक घाबरलेत, कारण लगेच तू सस्पेंड, बाकीच्या सगळ्या गोष्टी. आणि दुसरं म्हणजे आमच्या सगळ्या समाजामधली नैतिकता घसरलेली आहे. एकदा सचिवालयात गेलो होतो, सचिवालयामध्ये सगळ्या कामगारांच्या खिशावरती कुठल्या तरी महाराजाचे, कुठल्या तरी स्वामीजींचे फोटो आहेत. पण सचिवालयात का भ्रष्टाचार कुठे नाही असं होणार नाही. कुठलाच पेपर आपला भ्रष्टाचाराच्या पुढे सरकत नाही, कारण ह्या प्रोसेसमध्ये आम्ही सगळे गेलेलो आहोत. कुठलीही परमिशन असू दे, इथे आहे. कदाचित मला वाटतं सर्वांना खूप चांगलं माहिती असेल की आज हा जो काही भ्रष्टाचाराचा माहोल घडत आहे ह्याच्याबद्दल कोण बोलत नाही. पण जातीचं रिझर्वेशन बघून आमचा एकदा ऑफिसर झाला, त्याच्याबद्दल शंका घेतली जाते. तर अशी मी विनंती करतो आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अविनाश केणी यांनी कृपया आम्हाला मार्गदर्शन करावे. आणि आताच आपल्याला श्री रमेश भालचंद्र पाटील सरांनी मंडळाला 25,000ची देणगी दिली, त्याबद्दल मी मंडळातर्फे त्यांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद मानतो. नमस्कार. व्यासपीठावरील आदरणीय उच्च शिक्षित आणि उच्च पदावरून सेवानिवृत्त झालेले माननीय श्रीयुत रमेश भालचंद्र पाटील, तसेच संतोष आत्माराम राऊत, माझे सल्लागार, मार्गदर्शक आणि सामाजिक कार्यात मदत करणारे माझे परम मित्र प्रदीप वर्तक, वास्तू समितीचे शिल्पकार आणि अध्यक्ष माननीय श्रीयुत शशिकांत लक्ष्मण गावड, नवयुग भंडारी मित्रमंडळाचे धडाडीचे अध्यक्ष माननीय श्रीयुत योगेश वसंत गावड, व्यासपीठावरील मान्यवर आणि माझ्या प्रिय सुंदर स्मार्ट कोरेकर बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मला आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्षाचं स्थान दिल्याबद्दल तसेच माझ्या हस्ते उद्घाटन केल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी आभारी आहे. बघा, मंडळाची वास्तू निर्माण करण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला, वास्तू समितीमध्ये निराळी पदं भूषवली, घरोघरी जाऊन देणगी वर्गणी गोळा केली, बांधकामावर लक्ष ठेवलं, प्रसंगी पैशाची मदत केली, वारंवार बैठका घेऊन सर्वांची विचारमंथन करून भव्य दिव्य समाज मंदिर उभारल्याबद्दल तुम्हा सर्वांना माझा सलाम. तसेच या वास्तू निर्मितीमध्ये आमच्या देणगीदाराचा सिंहाचा वाटा आहे, त्यांना पण माझा सलाम. वास्तू समितीने सुरुवातीला 7 लाखाचं बजेट होतं, ते 10 लाखाला केलं. तर मंडळाची मागची जमा पाहता किंवा वास्तू समितीने ठरवली देणगी वर्गणी पाहता हे वास्तू समितीला अशक्य होतं अशी माझी खात्री होती. परंतु वास्तू समितीने वेल प्लॅनिंग करून, नियोजन करून ते यशस्वी करून दाखवलं, त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचं मनापासून अभिनंदन. म्हणतात ना, गवताच्या एकाकडे काही किंमत नसते, पण त्याच गाडीचा दोर केला तर हत्तीला सुद्धा बांधता येतं, हेच वास्तू समितीने दाखवून दिलेलं आहे. तर तुमचं कौतुक करावे तेवढं आहे. माझे शब्द अपुरे पडतात, पण तुमच्यासारखे कार्यकर्ते या गावात आहेत, या मंडळात आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. बघा, आता काही वर्षांनी आपण 75वा गणेशोत्सव साजरा करणार आहोत. जसं आपण 25वा जोरदार साजरा केला, 50वा साजरा केला, आता आपल्याला 75वाही साजरा करायचा आहे. तर मी या समितीला विनंती करतो की त्यांनी त्याची जबाबदारी घ्यावी आणि आपण तो कार्यक्रम जोरदार साजरा करूया. तर तुमच्या मी प्रेमात पडलं म्हणा, तुमचं कार्य पाहून मी प्रभावित झालो आहे, तर मी पण तुमच्या सोबत आहे. पण मी तुम्हाला हवा की नाही त्यासाठी फक्त एक माझ्या घरी व्हिजिट द्यावी, तर तुम्ही आले तर मी मग तुमच्यासोबत येऊ शकेल. मी नवयुग भंडारी मित्रमंडळ 1978 साली ते 92 पर्यंत कार्यरत होतो. चंद्रकांत गावड यांनी मला या मंडळात आणलं, पण या मंडळासाठी फार काही करू शकलो नको याची मला खंत होती. 1993 पासून मी गावड भंडारी समाजासाठी कार्य करू लागलो आणि शिक्षणातून समाजाचा विकास व्हावा, गावचा विकास व्हावा यासाठी विद्या विकास मंडळाची स्थापना केली. यंदाच आम्ही 32वं वर्ष साजरं केलं. इच्छुकांना समाजात आपला जोडीदार शोधण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही वधूवर सूचक मंडळाची स्थापना केली. समाजातील सखींना संघटित करून त्यांच्या विकासाला हातभार लावा याची सखी मंडळाची स्थापना केली. आणि समाजातील गरीब, निराधार, आजारी, अपंग व्यक्तींना थोडीफार मदत व्हावी
म्हणून त्यांना 500 रुपये मी पेन्शन देत आहोत. तर आतापर्यंत आम्ही 5-6 लाखाचं वाटप केलेलं आहे. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे या समितीचे उपाध्यक्ष चंद्रकांत गावड आपल्यात उपस्थित आहे. तर या समितीच्या चिटणीस चलाका किणी या पण याच्यात आपल्या कार्यक्रमात उपस्थित आहेत. तर आता शेवटी जाता जाता समाजाला गरीब आणि हुशार विद्यार्थ्यांना आम्हाला शिक्षण प्रवाहात आणायचं आहे, म्हणून त्यांना काय आर्थिक मदत करता येईल का यासाठी आम्ही कैलासवती प्रमोद राऊत यांच्या सन्मानार्थ शिक्षण निधी म्हणजे एज्युकेशनल फंड निर्माण केला आहे. त्यासाठी एका व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर 61,000 रुपये दिलेले आहेत. तर आता आनंदाची सांगण्याची गोष्ट म्हणजे जे आम्ही जे मंडळ चालली तर आता आपलं गावड भंडारी उत्कर्ष उभारत आहे, तर त्याचा पुढा कारभार ते सांभाळतील अशी मी आशा करतो. आता उर्वरित आयुष्यात मी माझ्या जन्मभूमीसाठी, गावासाठी, सर्व समाजासाठी कार्य करणार आहे आणि शिक्षणातून गावचा विकास यासाठी हेच शैक्षणिक कार्य मी हाती घेतलेलं आहे. यंदा आमचं 4थं वर्ष आहे. तर समुद्रकिनाऱ्यासहित गावची स्वच्छता हे माझं दुसरं ध्येय आहे. माझे वडील अवघ्या 16 वर्षी इंग्रजांच्या काळात मुंबईला गेले, आईला घेऊन गेले आणि त्यांच्यामुळे ते मुंबईला गेल्यामुळे आमचं कल्याण झालं. माझ्या गरीब परिस्थितीमुळे मला पुढील शिक्षण घेता आलं नाही, परंतु माझ्या लहान पाठच्या भावाने गरीबवर मात करून शिक्षण घेऊन तो आता अमेरिकेमध्ये स्थायिक आहे. म्हणून मी आईवडिलांच्या स्मरणार्थ आणि विजय केरीच्या नावावर 1 लाख रुपये वास्तू समितीला देणगी दिलेली आहे. तर बघा, इंग्रजांच्या काळात आपल्या लोकांना एकत्र येण्यास, जमण्यास, कार्यक्रम घेण्यास बंदी होती. त्याकाळी घरगुती गणपती आणले जात होते. लोकमान्य टिळकांनी हे हेरलं आणि त्यांनी घरगुती गणपतींना सार्वजनिक गणेशोत्सव रूप दिलं आणि त्यांचं प्रबोधन केलं, त्यांना संघटित केलं, निर्णय कार्यक्रम आयोजित केलं आणि अशा रीतीने हळूहळू देशाला स्वातंत्र्य मिळाल्यास मदत झाली. तर गणपती किंवा देव म्हणा, आपल्याला त्यांना एकत्र आणि ताकद आहे. तसं देवाला आहे तशी देवीला सुद्धा ताकद आहे. जसं आपण सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतो तसाच आपण सार्वजनिक गौरी गणेश साजरा करूया का, ते शक्य आहे का, याचं मंडळाने, वास्तू समितीने आणि प्रगती महिला मंडळाने विचार करावा असे मी त्यांना आवाहन करतो. तर एक छोटंसं उदाहरण म्हणजे 2 शब्द संपवतो की एक सत्य घटना आहे. शिवाजी महाराजांची काळाची घटना आहे ती. एक गवळण दूध विकणारी बाई गडावर नेहमी दूध विकायला जात असे, येत असे, जात असे, वर्षानुवर्ष जात होती. एकदा काय झालं, तिला दूध विकायला उशीर झाला, गडाचे दरवाजे बंद झाले. शिवाजी महाराजांची कडक शिस्त, तिला बाहेर सोडलं नाही. त्या माऊलीला कोणत्याही परिस्थितीत घरी पोचायचं होतं, कारण तिचं तान्हमूल तिचं वाट पाहत होतं. मग ती वाट नव्हती, वाट त्यांनी निर्माण केली आणि इतिहासामध्ये आपले नाव नोंद करून गेली. ही गोष्ट जेव्हा शिवाजी महाराजांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी त्याला बोलवून त्याचा योग्य तो सत्कार केला आणि त्या बुरुजाला नाव दिलं हिरकणी बुरुज. सांगण्याचं तात्पर्य काय मित्रांनो, एक अशिक्षित अडाणी स्त्री तिच्यावर प्रसंग उद्भवला तेव्हा अचाट पराक्रम करून गेली आणि इतिहासात आपल्या नावाची नोंद करून गेली. हा जर प्रसंग तिच्यावर उद्भवला नसता तर ती कोणाच्या लक्षात नाही. मित्रांनो, त्या सखी आपल्या गवळणीसारखं आपली अवस्था आहे. आपल्यामध्ये पण प्रचंड क्षमता आहे, पुष्कळ आपण काही करू शकतो, पण आपण त्याचा वापर न केल्यामुळे आपल्याबरोबर ती वाया जाते. तर आपण पुन्हा त्याचा विचार करावा. तर सर्वांना शुभेच्छा आणि म्हणजे 2 शब्द समजतो. नमस्कार. तरी कोणी न जेवता जाऊ नये. तर मी आता आपण वेळात वेळ काढून सर्व मान्यवर इथे उपस्थित झाला, सर्वांची मी आता नावे घेत नाही. उपस्थित झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे मी मंडळातर्फे आभार व्यक्त करतो, आभार मानतो. त्याचप्रमाणे आदर्श मंडळाने आपल्याला ह्या कार्यक्रमाचे हा पोडियम उपलब्ध करून दिला, त्याबद्दल मी आदर्श मंडळाचे आभार मानतो.
तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर चला लवकरच भेटू नवीन व्हिडिओ सोबत आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे आभार.